हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, हरे राम हरे राम। राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यमुनातीरावनचारी यमुनातीरावनचारी। जय राधा माधव हरे। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जय राधा माधव राधे। जय राधा माधव राधे। जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा। जय गौरानिताय जय गौरानिताय। प्रभुपाद प्रभुपाद। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य ष्टोत्तर श्रीमते श्री भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य ष्टोत्तर श्रीमद भक्ति सिद्धांत सरस्वती महाराज प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य श्रीला हरिदास ठाकुर की जय। प्रेम से गौ श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गो गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरी गोवर्धन की जय। गंगा माई यमुना माई की जय। तुलसी देवी भक्ति देवी की जय। मथुरा वृंदावन धाम की जय। नवदीप मायापुर धाम की जय। पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की जय। जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय। श्री श्री राधा माधव भगवान की जय। इस्कॉन लातूर भक्त वृंद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। All goes to Asuma devotees, Hare Krishna. All goes to Asuma devotees, Hare Krishna. All goes to Asuma devotees, Hare Krishna. All goes to Sri Guru and Gauranga. हरे कृष्णा. सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे भागवतम मध्ये. सकाळचा हा जो भागवतम क्लास आहे आपल्यासाठी एक सगळ्यांसाठी एक बूस्टर आहे. बूस्टर म्हणजे फुल रिचार्ज. आपली बॅटरी रिचार्ज करायची आहे सकाळी. तर हे योग्य काळ आहे. तर याच्यामध्ये आपण भागवतमाचं श्रवण करतो आणि असं म्हटलं जातं की इंग्लिशमध्ये बोलतात की ब्लाइंड अंकल इज बेटर दॅन नो अंकल. तर ऍक्च्युअली भागवतम क्लास हा समोरासमोर असेल तर त्याच्यामध्ये एक वेगळं लाईफ असतं. पण
झूमद्वारे आपण बिकॉज ऑफ कोरोनामुळे आपण झूमवरच करत आहोत भागवतम क्लास. तर हा ब्लाइंड अंकल आहे ऍक्च्युली, आहे की नाही? तर आज आपण भागवतम क्लासला सुरुवात करतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टकी. तर आज आपण जसं सांगितलेलं आहे मला, की जो 19वा जो चॅप्टर आहे भागवतम स्कंद 8वा, याचा जो 19वा श्लोक आहे, 19वा अध्याय, तर त्याचा शेवटचा श्लोक वाचण्यासाठी राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर 20वा अध्याय चालू करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर 8वा स्कंद चालू आहे. आतापर्यंत 7 स्कंद संपलेले आहेत आणि 8वा स्कंद पण लवकरात लवकर संपेल. तर याच्यामध्ये जो 8वा श्लोक आहे, 8वा अध्यायाचा जो 8वा स्कंदाचा 19वा अध्यायाचा जो 43वा श्लोक आहे तो मी वाचतो. कारण याचं तात्पर्य नाही याच्यामध्ये. तर त्याचं भाषांतर आपण वाचूया आणि त्याच्यानंतर पुढचा जो अध्याय तो चालू करूया. स्त्रीषु नर्म विवाहे च वृत्त्यर्थे प्राण संकटे गो ब्राह्मणार्थे हिंसाय नानरतम शाजु गुप्सितम. तर याच्यामध्ये माझ्याकडे जो हे आहे भागवतम आहे तो हिंदीमध्ये आहे. तर मी हिंदीमध्ये वाचेल, पण भागवत कथा ही मराठीमध्येच होईल, खास आपल्या लातूरच्या भक्तांसाठी. तर याच्यामध्ये भाषांतर असं आहे. अपने वश में लाने के लिए किसी स्त्री से चिकनी चुपड़ी बातें करने में, हास परिहास में, विवाह उत्साह में, अपनी जीविका कमाने में, प्राणों का संकट उपस्थित करने होने पर गायों तथा ब्राह्मण संस्कृति की रक्षा करने या शत्रु के हाथों से किसी व्यक्ति की रक्षा करने में असत्य भाषण भी कभी निंदनीय नहीं माना जाता. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जीवनामध्ये अशा काही बरेचसे असे संकट येतात. जसं आपल्या जीवनावर कधी आपत्ती आली किंवा आपल्याला जसं कोणी बिझनेस करत असेल, तर बिझनेस जीविका कमवायची आहे. रोजचं दैनंदिन गरजा भागवायच्या आहेत किंवा एखाद्या गायीचं संरक्षण करायचं असेल किंवा ब्राह्मणाच्या संस्कृतीचं संरक्षण करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपण थोडंसं खोटं बोलू शकतो. ठीक आहे. पण असत्य भाषण भी कभी निंदनीय नहीं माना जाता, तर त्याची निंदा केली जात नाही. तर कोणी बिझनेसमॅन आहे, जो धंदा करणार आहे, तो जर ₹10 ची वस्तू जर ₹10 मध्ये विकली, तर कदाचित तो त्याला त्याला बुद्धिमान म्हटलं जाणार नाही. तर जशा हरे कृष्ण. तर बलराम प्रसाद प्रभूंनी एकदा म्हटलेलं होतं की असतात ते ₹10 ची वस्तू ₹100 मध्ये विकतात आणि जे मराठी माणूस आहे तो ₹10 ची वस्तू 12.5-12 मध्ये विकतो. तर ऍक्च्युली असं नाहीये, कारण आजकाल कॉम्पिटिशन एवढं भयानक आहे, एवढे भयानक स्पर्धा चालू आहेत जगामध्ये. तर त्यामुळं एवढा फायदा नाही कमवत. तर कॉम्पिटिशनमध्ये राहत असल्यामुळे थोडंसं खोटं बोलून धंदा करतच असतो व्यक्ती. तर हे असं जे असत्य भाषण आहे, ते कधी निंदनीय म्हणजे त्याची निंदा केली जात नाही. केली जाऊ शकत नाही. कारण याच्यामध्ये कुणाचं तरी संरक्षण आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे. तर पुढचा जो अध्याय आहे तो आहे 20वा, बली महाराज द्वारा ब्रह्मांड का समर्पण. ठीक आहे. तर या अध्यायामध्ये जे वामन देव आहेत त्यांना माहित आहे की मला फसवलं जात आहे. आणि ते कोण फसवत आहेत? विष्णू स्वयं भगवान विष्णू फसवत आहेत. आणि बली महाराज आपलं जे सगळंच काही सर्वस्व आहे, ते पूर्ण 3 लोक आहेत ते सगळं अर्पण करून टाकतात. तर हे या अध्यायाचा सारांश आहे. तर पहिला जो श्लोक आहे याचा, तर ते श्लोक आपण वाचूया, त्याचा अर्थ पाहूया आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तात्पर्य आणि त्याच्यानंतर विश्लेषण. तर हा जो श्लोक आहे, पहिला श्लोक. श्री शुक उवाच
बलिरेवं गृहपति कुलाचारेण भाषितः तूष्णीं भूत्वा क्षणं राजन् वाचा वहितो गुरुम्. तर हा जो श्लोक आहे, याच्यामध्ये याचा जो शब्दार्थ आहे ते पाहूया. शब्दशः अर्थ. श्री शुक उवाच म्हणजे श्री शुकदेव गोस्वामींनी कहा, बली म्हणजे महाराज बली ने, एवं इस प्रकार गृहपति गृहस्थी के स्वामी यथा पुरोहितों द्वारा मार्गदर्शित, कुल आचार्य पारिवारिक गुरु के द्वारा भाषितः संबोधित किया गया, तुष्णिम मौन भूतवा होकर क्षणम एक क्षण के लिए राजन हे महाराज परीक्षित उवाच कहा अवहितः पूर्ण विचार विमर्श करने के बाद और गुरुम अपने गुरु में सुखदेव गोस्वामी ने कहा, भाषांतर सुखदेव गोस्वामी ने कहा, हे राजा परीक्षित, जब बलि महाराज को उनके गुरु एवं कुल पुरोहित आचार्य शुक्राचार्य ने इस प्रकार सलाह दी तो वो कुछ समय तक चुप रहे और फिर पूर्ण विचार विमर्श के बाद अपने गुरु से इस प्रकार कहा. तो तात्पर्य श्रीला प्रभुपाद जी द्वारा, श्रीला प्रभुपाद जी की जय. श्रीला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर ने टिप्पणी की है की बली महाराज इस आलोचनात्मक बिंदू में मौन रहे. तर आपण असं करूया, थोडंसं याचं विश्लेषण देऊन टाकतो या ठिकाणीच, म्हणजेच थोडंसं आपलं क्लिअर होत जाईल. तर शुकदेव गोस्वामी म्हणतात की बली महाराज को उनके गुरु एवं कुल पुरोहित शुक्राचार्य. तर या ठिकाणी बली महाराजांचे गुरु कोण आहेत? शुक्राचार्य. आणि त्यांना कुल पुरोहित म्हटलेलं आहे. कारण कुल पुरोहित म्हणजे एक तर फॅमिली प्रिस्ट, जे कुटुंबाला मार्गदर्शन करणारे जे गुरु आहेत. दुसरी गोष्ट, जे त्यांच्या कुलाने आलेलं आहे. शुक्राचार्य हे कुलगुरु आहेत. म्हणजे ते काही हे नाहीत, संप्रदायामधले नाहीत. ते की संप्रदाय गुरु किंवा गुरु शिष्य परंपरा याच्यातले नाहीत, तर कुलपुरोहित आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी शुकदेव गोस्वामी म्हणतात की जे बली महाराज आहेत ते काही काळासाठी शांत राहिले. ठीक आहे, काही काळासाठी शांत राहिले. आता शांत राहणे म्हणजे नुसतं शांत नाही राहिलं, तर शांत राहून विचार केला. काय? त्याच्यानंतर पूर्ण विचार विमर्श के बाद अच्छी तरह से सोच समझ के उन्होंने गुरु महाराज से इस प्रकार बोले. ठीक आहे. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर तात्पर्यामध्ये बोलतात की बली महाराज इस आलोचनात्मक बिंदु में मौन रहे, शांत रहे. वे अपने गुरु शुक्राचार्य के आदेशों की अवज्ञा कैसे कर सकते हैं? ऍक्च्युअली पाहिलं तर बली महाराज हे फार मोठी व्यक्ती आहे, व्यक्तिमत्व आहे. आहे की नाही? आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही की आपल्या गुरुच्या आदेशांचं उल्लंघन करतील, आज्ञेचं उल्लंघन करतील. बली महाराज जैसे गंभीर व्यक्ति का कर्तव्य है कि अपने गुरु के आदेशों का तुरंत पालन करे, जैसा उन्होंने परामर्श दिया था. ठीक आहे. हे पालन करणं फार आवश्यक आहे, अशी अपेक्षा आहे, असं कर्तव्य गंभीर व्यक्तीचं. जे भक्तीमध्ये गंभीर असतात, त्यांच्यासाठी गुरुच्या आदेशाचं पालन करणं हे प्रथम कर्तव्य आहे. नंतर म्हणतात, किंतु बली महाराज ने यह भी विचार किया कि शुक्राचार्य का गुरु स्वीकार नहीं किया जा सकता, क्योंकि वे गुरु के कर्तव्य से विमुख हो गए हैं. कारण ऍक्च्युअली जे गुरुचं कर्तव्य जे असतं त्याच्यापासून ते काय झालेले आहे? परावर्तित झालेले आहेत. शास्त्रों के अनुसार गुरु का कर्तव्य है कि वह अपने शिष्य को भगवत धाम वापस ले जाए. यदि वह ऐसा नहीं कर सकता और उल्टे अपने शिष्य के भगवत धाम वापस जाने में बाधा पहुंचाता है तो वह गुरु नहीं रह सकता. गुरु न सश्चात. भागवत 5वां अध्याय 5वां स्कंद 5वां अध्याय आणि 18वां श्लोक. यदि कोई अपने शिष्य को कृष्ण भावनामृत में अग्रसर होने में सक्षम नहीं बना सकता तो गुरु नहीं बनना चाहिए. जीवन का लक्ष्य है कृष्ण भक्त बनना, जिससे भवबंधन से छुटकारा प्राप्त किया जा सकता है. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुना. गुरु कृष्ण भावनामृत को विकसित करके शिष्य को इस अवस्था में प्राप्त करने में सहायता देता है. अब शुक्राचार्य ने बली महाराज को सलाह दी थी कि वे वामन देव को दिए गए वचन से मुकर जाए. शुक्राचार्याने या ठिकाणी काय म्हटलेलं बघा. शुक्राचार्याने बली महाराज को सलाह दी की वे वामनदेव के दिए गए वचन से मुकर जाए. म्हणजे भगवंताला दिलेले जे वचन आहे ते तोडून टाक. अतएव ऐसी परिस्थिति में बली महाराज ने सोचा कि यदि वे अपने गुरु के आदेशों की अवज्ञा कर दे तो इसमें कोई भी दोष नहीं है. उन्होंने इस विषय पर तर्क वितर्क किया
कि क्या वे अपने गुरु के आदेशों का अस्वीकार कर दे या स्वतंत्र होकर भगवान को प्रसन्न करने के लिए चाहे जो भी करे। इसमें इसमें उन्हें कुछ समय लगा, विचार करावा लागला. तर कधी-कधी गौरांग खूप फार चांगलं उदाहरण देतात. ते म्हणतात, की बघा, जेव्हा आपण गाडी चालवतो, गाडी चालवत असताना रस्त्यामध्ये सिग्नल लागतात. सिग्नल लागतात. रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील, लाल कंदील, पिवळा कंदील आणि तिथे पोलीस चौकामध्ये त्या चौकामध्ये पोलीस उभारलेला असतो. आणि समजा लाल कंदील लागलेला आहे, रेड सिग्नल लागलेला आहे आणि जर पोलीस तिथे उभारलेला आहे, तो जर म्हणत आहे तुम्ही इथून निघून जा. हां, लाल सिग्नल असून सुद्धा तो म्हणतात, की जे गाडी चालवणार त्याला म्हणतात तुम्ही निघा इथून. तर त्यावेळेस कशाचं पालन करायला पाहिजे आपण? त्या पोलिसाचं आज्ञेचं पालन करायला पाहिजे, की आपण सिग्नलचं पालन करायला पाहिजे? तर त्यावेळेस आपण कशाचं पालन? पोलिसाचं पालन करायचं कारण तो प्रतिनिधित्व करत आहे. तर तशाच प्रकारे या ठिकाणी स्वयं भगवान कृष्ण आलेले आहेत. वामन अवताराच्या रूपामध्ये. विष्णू जे अवतार घेतलेला आहे वामन देवाचं, तर ते स्वतः म्हणत आहेत, की "तू मला पूर्ण राज्य देऊन टाक." पण या ठिकाणी जे शुक्राचार्य तर त्यावेळेस कुणाचं ऐकायला पाहिजे? भगवंताचं ऐकायला पाहिजे, की त्यांच्या प्रतिनिधीचं ऐकायला पाहिजे? सिग्नलचं ऐकायला पाहिजे, की पोलिसाचं ऐकायला पाहिजे? डायरेक्ट पोलीस उपस्थित आहेत आणि सिग्नल जर म्हणत आहे, रेड सिग्नल आहे, नका जाऊ आणि पोलीस म्हणत आहेत, जा. तर त्यावेळेस कुणाचं पालन करायला पाहिजे? पोलिसाचं पालन करायला पाहिजे. अशाच प्रकारे आता या ठिकाणी रेड सिग्नल वगैरे कोण आहेत? सिग्नल कोण देत आहेत? शुक्राचार्य देत आहेत. ते एका ते कशाप्रमाणे? एका सिग्नल प्रमाणे आहेत. ते लाल कंदील दाखवत आहेत. कुणाला? वामन देवांना यांना बली महाराजांना. पण त्या ठिकाणी डायरेक्ट पोलीस म्हणजेच कोण आहेत? वामनदेव आहेत. ते स्वतः म्हणाले, "मला तू राज्य देऊन टाक." तर अशा वेळेस आपण कुणाचं पालन करायला पाहिजे? भगवंताचं पालन करायला पाहिजे असे बली महाराज म्हणतात. तर म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, की जर गुरुच्या आज्ञेचं पालन नाही केलं तरी चालेल याच्यामध्ये कोणता दोष नाही. कारण भगवंत साक्षात या ठिकाणी आलेले आहेत. उन्होंने इस विषय पर तर्क-वितर्क किया, क्या वे अपने गुरु के आदेशों को अस्वीकार कर दें या स्वतंत्र होकर भगवान को प्रसन्न करने के लिए चाहे जो भी करे? इनमें इसे बहुत कुछ समय लगा। इसीलिए कहा गया है तुष्णीम भूत्वा क्षणम राजन वाचा वही तो गुरु। इस बिंदु पर तर्क वितर्क करके उन्होंने निर्णय लिया कि प्रत्येक दशा में भगवान विष्णु को प्रसन्न करना है, भले ही इसमें गुरु उपदेश की अवहेलना ही क्यों न करना पड़ी। पुढे जिसे गुरु माना जाए, किंतु यदि वह भक्ति सिद्धांत के विरुद्ध विष्णु भक्ति के सिद्धांत के विरुद्ध जाता है, तो उसे गुरु नहीं स्वीकार करना चाहिए। यदि किसी ने भूल से ऐसे गुरु को स्वीकार किया, तो उसे त्याग कर देना चाहिए। ऐसे गुरु का वर्णन इस प्रकार किया है महाभारत में, उद्योग पर्व। गुरुर्व गुरुरपि अवलिप्तस्य कार्याम अकार्यम अजानतः उत उत्पत्त उत्पथ प्रतिपन्नस्य परित्यागो विधीयते। श्रील जीव गोस्वामी ने सलाह दी कि इस प्रकार के गुरु का जो व्यर्थ गुरु है या कुल गुरु है उसका त्याग देना चाहिए और सही प्रामाणिक गुरु का स्वीकार करना चाहिए। सही प्रामाणिक गुरु को स्वीकार करना चाहिए। षट कर्म निपुणो विप्रो मंत्र तंत्र विशारदा अवैष्णव गुरु न स्यात् वैष्णव स्वपचो गुरु। एक विद्वान ब्राह्मण वैदिक ज्ञान के समस्त विषयों में पटु होते हुए भी गुरु होने के योग्य नहीं हो सकता यदि वह वैष्णव नहीं है तो। किंतु यदि निम्न कुल में उत्पन्न व्यक्ति भी जो वैष्णव है वह गुरु बन सकता है। ये पद्म पुराण में बताया गया है। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेव श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपीश गोपिका कांता राधा कांता नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वंचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय। तर हे जे पहिलं जे श्लोक आहे त्याच्या भाषांतरामध्ये म्हटलेलं आहे की की जे हे आहेत बली महाराज
हे विचार विमर्श करतात. हा, थोडासा शांत वृत्तीने विचार करत आहेत ते. कारण जेव्हा व्यक्तीमध्ये जेव्हा कन्फ्युजन येतं, द्विधा मनस्थिती येते, जेव्हा दोन गोष्टी समोर दिसतात, त्याच्यामधली कोणता मार्ग स्वीकार करायचा, हे जर कन्फ्युजन असेल, गोंधळलेला अवस्था असेल, तर अशा वेळेस आपल्याला काय करायला पाहिजे? थोडंसं शांत बसून, शांत चित्ताने विचार करणं आवश्यक आहे. कारण आपल्या जीवनामध्ये अशा अशा स्थिती येत असतात. कारण तिथे द्विधा मनस्थिती तयार होत असते. ठीक आहे. तर जर आपण एखादी चुकून म्हणजे काय म्हणतात त्याला, एखादा चुकून जर निर्णय घेतला, जास्ती विचार न करता, तर ते आपलं नाश पण करू शकतं. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी पहिला जो धडा आहे, तो काय आहे, की आपण विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. तर याच्यामध्ये या श्लोकाचं जो तात्पर्य आहे, याच्यामध्ये 5व्या अध्यायातला 5व्या स्कंदातला जो श्लोक आहे, ते त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, "गुरुर्न सस्यात्, स्वजनो न सस्यात्, पिता न सस्यात्, जननी न सस्यात्, दैवं न तस्यात्, पतिश्च सस्यात्, न मोचयेत यः समुपैत मृत्युम्." ते वृषभदेव आहेत, आपल्या मुलांना जे शिकवण देतात, त्याच्यामध्ये प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे आणि कर्तव्य जर पार पाडत नसेल, तर तो व्यक्ती कसा अयोग्य असतो, त्याच्याबद्दल ऋषभदेव महाराज बोलत आहेत. ते म्हणतात, की एखादा गुरु जर आहे, एखादा गुरु आपल्या शिष्याला जन्म-मृत्यूच्या चक्रातून सोडवू शकत नसेल, तर असा असा व्यक्ती गुरु नाही बनू शकत. कारण आणि जोपर्यंत शुद्ध भक्त होत नाही, तो गुरु जोपर्यंत एखादा व्यक्ती शुद्ध भक्त बनत नाही, तोपर्यंत तो दुसऱ्याला जन्ममृत्यूच्या चक्रापासून पण सोडवू शकत नाही. कारण एखाद्या व्यक्तीमध्ये जर अशुद्धी असेल, एखादा व्यक्ती जर डिफेक्टिव्ह असेल, दूषित असेल, तर असा व्यक्ती दुसऱ्याला कसा अ, अ, वाचवू शकतो जन्ममृत्यूच्या चक्रातून. मराठीमध्ये अशी म्हण आहे, की जर स्वतःच्या भाकरी भाजता येत नसेल, तर असा व्यक्ती दुसऱ्याच्या भाकरी काय भाजून देणार? बरोबर आहे ना? तर एखादा व्यक्ती जर डिफेक्टिव्ह असेल, तर तो दुसऱ्याला कसा उचलू शकतो? तर म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, की अशा व्यक्तीला गुरु बनणं हे काही योग्य नाहीये. तर शुक्राचार्याच्या आज्ञेचं उल्लंघन कोणी केलं? बली महाराजांनी केलं. का? तर कारण त्यांना जाणवलं. ते जाणले, की बली महाराजांना म्हणजे ते स्वतःला म्हणजे शुक्राचार्य मला ते वाचवू शकणार नाही. जन्म-मृत्यूच्या चक्रातून वाचवू शकणार नाही. कारण शुक्राचार्य कोण आहेत? शुद्ध भक्त नाही आहेत. हे कर्मकांडी ब्राह्मण आहेत. कसे ब्राह्मण? कर्मकांडी ब्राह्मण. आणि कर्मकांडी ब्राह्मण का म्हटलं जातं? कारण त्यांनी कर्मकांड करायचे. आणि दुसरी गोष्ट ते कुणाचे पुत्र आहेत? भृगुमुनीचे पुत्र आहेत. आणि शुक्राचार्य अशा कोणत्या अधिकृत संप्रदायामध्ये जोडलेले नव्हते. जसं आपण म्हणतो अ, आपण ते पाहणार आहोत पुढे. तर शुक्राचार्य जे आहेत, ते अधिकृत संप्रदायामधले नव्हते. तर त्यांनी कसे अ, जसं म्हणतो ना आपण अनुवांशिकतेने आलेले आहेत. अनुवांशिकता. तर अनुवंशिकतेने आल्यामुळे म्हणजे त्यांच्या वडिलांपासून ते आलेलं त्यांच्यामध्ये गुण. त्याच्यानंतर त्यांनी भरपूर तपस्या केली आणि तपस्या केल्यानंतर ते कुणाकडे गेले? देवी-देवताकडे गेले. स्वर्गाच्या राजा इंद्राकडे गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी काही पद मागितलं. पद मागितलं पण त्यांना देवी-देवतामध्ये पद भेटलं नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला पद भेटत नाही एखाद्या पक्षामध्ये, तर तो काय करतो? गट बदली करतो किंवा पक्ष बदलतो, विरोधी पक्षामध्ये जातो. अशा भरपूर कथा राजकारणामध्ये होत असतात. तर तशाच प्रकारे शुक्राचार्याने केले. शुक्राचार्यांनी आपला पक्ष बदलला. म्हणजेच त्यांना तिथे पद भेटलं नाही देवी-देवतांमध्ये, तर त्यांनी कुणाचा पक्ष घेतला? विरोधी पक्ष म्हणजे राक्षसाकडे, असुराकडे गेले ते. आणि त्यांना म्हटलं, की "मी तुम्हाला चांगली ट्रेनिंग देतो, कारण मला सगळं ज्ञान आहे वेदांचं, कर्मकांडाचं पूर्ण ज्ञान आहे." आणि राक्षसांनी सगळ्यांनी स्वीकार केलं शुक्राचार्याने आपला गुरु म्हणण्याचं. तर त्यामुळे शुक्राचार्य हे कोणत्याच अधिकृत परंपरेमध्ये नव्हते. एक कर्मकांडी ब्राह्मण होते. तर म्हणून शुक्राचार्यांनी जेव्हा बली महाराजांना विरोध केला, की "नको तू हे करू नकोस. हे जे वचन दिलेलं आहे त्याला काय कर? तू वचन भंग करून टाक." तर अशा प्रकारे जेव्हा म्हटल्यानंतर बली महाराजांनी त्यांच्या आज्ञाचं उल्लंघन केलं. कारण कर्मकांडी व्यक्ती जो असतो, कर्मकांडी ब्राह्मण आहे, तर तो कधीच कुणालाही भवसागरामधून पार करू शकत नाही. तर म्हणून नरोत्तमदास ठाकूर बोलतात, "कर्मकांड, ज्ञानकांड केवळ विषय रे भांड."
जे कर्मकांड आहे, जे ज्ञानकांड आहे, ते काय आहे? एका विषाचं भांड आहे. त्याच्याकडून आपल्याला फक्त मृत्यूच येणार आहे. त्याच्यातून आपली मुक्तता होणार नाही. तर एकदा शिला प्रभुपादांनी शिला प्रभुपादांना प्रश्न विचारला गेला. कोण विचारला होता? सत्स्वरूपदास गोस्वामी महाराजांनी प्रश्न विचारला. तेव्हा प्रभुपादांनी आपल्या पत्रामध्ये एक उत्तर लिहिलेलं आहे. आणि तो प्रश्न काय होता? की बली महाराज हे महाजन कसे होऊ शकतात? त्यांना महाजन का म्हटलेलं आहे? तेव्हा ते प्रभुपाद म्हणतात, की जे बली महाराज आहेत, यांचा उद्देश काय होता? की विष्णूची सेवा करायची, विष्णूला सरेंडर करायचंय. पण कशावर? कोणत्या कंडिशनवर? की आपले जे गुरु आहेत, कर्मकांडी गुरु आहेत, त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करायचं, कारण ते अप्रामाणिक आहेत. ते संप्रदायामधले नाहीत. म्हणून ते महाजन झाले. ठीक आहे. तर जीव गोस्वामी म्हणतात, की एखादा व्यक्ती कर्म संदर्भामध्ये बोलतात, की एखादा व्यक्ती ज्याला खरोखरच गुरुची आवश्यकता आहे, त्याने उत्साहाने स्वीकार करायला पाहिजे. कसला गुरु स्वीकार करायला पाहिजे? जो प्रामाणिक गुरु असावा, ज्याला आध्यात्मिक ज्ञान असावं आणि जे आध्यात्मिक ज्ञान हे कुणाकडे घेऊन जायला पाहिजे? भगवंताकडे घेऊन जायला पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादा आनुवंशिकतेने आलेला जो गुरु असेल, जन्मजात ब्राह्मण असेल, जन्मजात गुरु जर असेल, जन्मजात ब्राह्मण, तर अशा ब्राह्मणाचा सुद्धा त्याग करायला काही हरकत नाही, असे जीव गोस्वामी म्हणतात. ठीक आहे. तर म्हणून या ठिकाणी जे शुक्राचार्य यांचं याच ठिकाणी पतन होऊन जातं ऍक्च्युअली एका दृष्टीने पाहिलं तर. कारण बली महाराजांचा सारखे जे महाजन आहेत, त्यांनी त्यांचा त्याग केला. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला आता आपण पाहणार आहोत ऍक्च्युअली गुरुचे पात्रता काय, गुरुचे गुण काय आहेत. तर पहिला जो गुण आहे, पहिला जो गुण आवश्यक आहे, तो आहे गुरु हा प्रामाणिक परंपरेमधले असावा. है ना? जसं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, एवं परंपरा प्राप्तम एवं राज ऋषो विदु. हे जे ज्ञान आहे ते परंपरेने आलेलं असलं पाहिजे. हे पहिलं गुण आवश्यक आहे आध्यात्मिक गुरुमधला. आणि म्हणून वेदव्यास पण बोलतात, संप्रदाय विनाये मंत्रास्ते विफलामता अतौ कलो भविष्यन्ति चत्वार संप्रदाय. संप्रदाय विनाये जो एखादा कोणी जर मंत्र देत असेल, कोण असा व्यक्ती जो संप्रदायामध्ये नाही आहे, तर त्याचं जे मंत्र आहे तो काय होतं? विफल होतं, असफल होतं, अयशस्वी होतं. तर ही परंपरा म्हणजे काय? एखाद्या खानदानासारखं आहे, घराण्यासारखं आहे. है ना? तर इस्कॉन काय आपली संस्था जी आहे ती एका फॅमिली प्रमाणे आहे. आहे की नाही? तर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा मुलगा मुलीला पाहायला जायचा किंवा मुलीचे वडील जेव्हा मुलाला पाहायला जायचे, तर त्याच्यामध्ये ते खानदान बघत बघत होते. घराणं बघायचे. आता घराणं म्हणजे काय? अहो चांगल्या घराण्यातला मुलगा आहे हा. याचा अर्थ काय? की त्याचे आई-वडील आहेत. हा मुलगा काही लावारिस नाहीये. हं? बेवारस नाहीये. ह्या मुलाचे कोणतरी आई-वडील आहेत. त्यांच्या आई-वडिलांचे आई-वडील आहेत. त्यांच्या आई-वडिलांचे आजोबा-पणजोबा सगळे घराणं आहे. एक सुसंस्कृत घराणं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा सगळी डिटेल्स काढली जायची, सखोल माहिती काढली जायची, तेव्हा एखादे वडील आपल्या मुलीला त्या मुलाला अर्पण करायचे. मुलीला कन्यादान करायचे. तर म्हणून हे परंपरा म्हणजे काय? खानदान आहे. एक घराणं आहे. ठीक आहे. तर अशा खानदानामधला गुरु असायला पाहिजे. अशा परंपरेमधला गुरु असायला पाहिजे. खानदान म्हणण्यापेक्षा मी या ठिकाणी परंपरा शब्द वापरतो. परंपरामधला असला पाहिजे. तर असा गुरु हा योग्य गुरु आहे, प्रामाणिक गुरु आहे. तर सनातन गोस्वामी आणि चैतन्य महाप्रभू याच्याबद्दल प्रभुपाद फार चांगल्या प्रकारे एका प्रवचनामध्ये बोलत होते. तर ते बोलतात, की प्रभुपाद म्हणतात, की सनातन गोस्वामी आपले गुरु आहेत. है ना? संबंध गुरु म्हणतो आपण त्याला संबंध. ते संबंध कारण मदन मोहन जे विग्रह आहेत त्यांची स्थापना कोण केली? सनातन गोस्वामींनी केली. तर ते आपले कोण गुरु झाले? संबंध गुरु झाले. तर चैतन्य महाप्रभूंनी त्यांना अधिकृत केलं गुरु म्हणून. आणि ही परंपरा आहे. जेव्हा प्रभुपाद म्हणतात, की कोणीही असा गुरु नाही बनू शकत. अचानक आला, गुरु बनला. तर असा गुरु नाही बनू शकत. स्वतः गुरु नाही बनू शकत. स्वसामर्थ्याने गुरु नाही बनू शकत. सनातन गोस्वामी हे एक आदर्श शिष्य आहेत. त्यांनी स्वतःला प्रस्तुत केलं आणि चैतन्य महाप्रभू त्यांना अधिकृत केलं. आणि ते म्हणतात, की कृष्ण शक्ती धरा तुम्ही. तुम्ही काय करा या कृष्ण शक्तीला धरा. कारण जोपर्यंत शक्ती प्रदान केली जात नाही, तोपर्यंत तो गुरु नाही बनू शकत. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी त्यांना शक्ती प्रदान केली.
तुम्ही शक्ती त्यांना दिली. आणि ही शक्ती कशासाठी असते? की गुरूंनी दिलेल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी शक्ती प्रदान केली. आणि शक्ती प्रदान कशासाठी केली? गुरुच्या आज्ञेचं पालन करणे. दुसरी गोष्ट प्रचार करणे. कारण आपलं जे परंपरा आहे, आपली जी चैतन्य महाप्रभूचं जे मिशन आहे, आंदोलन आहे, याचं मूळ कार्य काय आहे? प्रचार करणे. प्रचाराचं आंदोलन आहे ॲक्चुअली. तर म्हणून त्यांनी काय केलं? शक्ती प्रदान केली कुणाला? सनातन गोस्वामीला. तर प्रभुपाद फार चांगलं उदाहरण देतात. ते म्हणतात, की पॉवर ऑफ अटॉर्नी. जे कोर्टामध्ये पॉवर ऑफ अटॉर्नी असतं. तर जेव्हा एखादा वकिलाला केस लढायचे असतात, तर त्यावेळेस पॉवर ऑफ अटॉर्नी दिली जाते. त्याला मुक्त्यारनामा म्हणतात किंवा मुक्त्यारपत्र म्हणतात, की जोपर्यंत त्याला मुक्त्यारनामा दिला जात नाही किंवा मुक्त्यारपत्र दिलं जात नाही, की हा जो वकील आहे तो केस लढू शकतो. जोपर्यंत हे दिलं जात नाही तोपर्यंत तो केस लढू शकणार नाही. जेव्हा त्याला मुक्त्यारनामा भेटलेलं असतं, मुक्त्यारपत्र भेटलेलं असतं, तेव्हाच तो लढू शकतो. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात, की कोणताही व्यक्ती असाही प्रचार नाही करू शकत. त्याला कोणी-कोणी म्हणतात, की "अरे, मैं प्रचार करूंगा, मैं प्रचार करूंगा." पण प्रभुपाद म्हणतात, प्रचार करणं एवढं सोपं नाही. कोणी कुणाला प्रचार नाही करू शकत, जोपर्यंत त्याला कृष्ण शक्ती भेटणार नाही. कृष्ण शक्ती विना नाही तार प्रवर्तन. जोपर्यंत त्याला कृष्ण शक्ती भेटणार नाही, तोपर्यंत त्याला तो प्रचार करू शकणार नाही. आहे की नाही? म्हणून ही जी शक्ती कोण प्रदान करतं? कृष्ण प्रदान करतात. पण आता डायरेक्टली कृष्ण आपल्याला प्रदान करणार आहेत का? नाही. तर प्रदान करणार? गुरु शिष्य परंपरेमार्फत. म्हणून म्हटलं जातं गुरु शिष्य परंपरेमध्ये कनेक्ट व्हा. गुरु स्वीकार करा. हे की नाही? जो लाईव्ह गुरु असतो, त्यांना स्वीकार करा. आणि सकाळी आपण पाहतो, की मंगल आरती ॲक्चुअली काय आहे? मंगल आरती हे गुरुअष्टकम आहे. गुरुचं गुणगान आहे. त्याच्यानंतर आता बघा सकाळचा जो वेळ आहे, तर जवळपास 20 मिनिटं मंगल आरती असते. त्याच्यामध्ये आपण गुरुचा गुणगान करतो आणि त्याच्या गुरूंना भगवंताचं दर्शन घेऊन आपण काय करतो आनंदाने नाचत असतो मंगल आरतीमध्ये. त्याच्यानंतर गुरुवंदना असते आणि गुरुवंदनेमध्ये गुरुचं त्याच्यामध्ये पण गुणगान आहे. तर सकाळी-सकाळी आपण काय म्हणतो, "वेदे गाय, याहार चरितो." गुरुवंदनेमध्ये, गुरुपूजेमध्ये. सगळे जे वेद आहेत, सगळे वेद काय करतात? सगळे वेद काय करतात? गुरुचं गुणगान करत आहेत. कारण हे जे गुरु आहेत, हे गुरु काही कर्मकांडी गुरु नाहीयेत. हे गुरु जे कोण आहेत? सांप्रदायिक गुरु आहेत. जे परंपरेने आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक आहे भगवंताची कृपा आणि गुरुची कृपा. हे दोन्ही जर भेटले तर आपल्याला प्रेम भक्ती भेटून जाईल. म्हणून म्हटलेलं काय? प्रेम भक्ती यहा होते, अविद्या विनाश याते. जर आपण जे शास्त्र आपल्याला गुरु सांगतात, ज्या सूचना देतात शास्त्रामध्ये पाहून, ह्या जर सूचनेचं जर आपण पालन केलं, तर आपल्याला काय भेटेल? प्रेम भक्ती भेटेल. आपली अविद्या विनाश होऊन जाईल आणि आपल्याला प्रेम भेटेल, अविद्या विनाश होऊन जाईल आणि जो व्यक्ती आपल्या गुरुच्या आज्ञेचं पालन करणार नाही, तर काय म्हटलेलं आहे? "यह शास्त्र विधी उत्सृज्य वर्तते कामकारतः, न स सिद्धिमाप्नोति न सुखम न पराम गती." तर जो व्यक्ती शास्त्राच्या विधी-विधानाचं पालन नाही करत, मग आता शास्त्राचं कोण आपल्याला ज्ञान देत आहे? आपले गुरु देत असतात. मग या गुरूंचं म्हणजेच शास्त्राचं आपण पालन करत नाही इनडायरेक्टली. तर अशा प्रकारच्या व्यक्तीला न स सिद्धी मावप्नोति न सुखम न पराम गती. अशा व्यक्तीला सिद्धी प्राप्त होत नाही, ना सुख प्राप्त होत नाही, परमसुख भेटत नाही, ना त्याला सिद्धी प्राप्त होत नाही. तर म्हणून म्हटलेलं आहे, की आपण काय करायला पाहिजे? गुरुच्या आज्ञेचं पालन करायला. प्रेम भक्ती या होते अविद्या विनाशी आहे. जोपर्यंत आपल्यातली अविद्या नष्ट होणार नाही, तोपर्यंत प्रेम भक्ती जागृत होणार नाही आपल्यामध्ये. आहे की नाही? म्हणून सुरुवातीला आपल्याला कशाची गरज आहे? वैदिक भक्तीची गरज आहे. आपण वैदिक भक्तीचं पालन करत आहोत. रागानुगा भक्ती शिकवली जात नाही आपल्याला. बरोबर आहे ना? वैदिक भक्तीचं पालन करतो. तर प्रभुपादजी एक फार चांगलं उदाहरण देतात, की प्रेम म्हणजे काय आहे एक्झॅक्टली? तर प्रेम म्हणजे काय आहे? तर एखादी छोटीशी मुलगी असते. पूर्वीच्या काळामध्ये बालविवाह पद्धती असायच्या आणि ह्या बालविवाह पद्धतीमध्ये काय, की 10-11 वर्षाची मुलगी आहे किंवा 12 वर्षाची मुलगी आहे. तर तिला तिला सांगितलं जातं, "बघ, तो जो आहे ना, तो मुलगा तुझा नवरा आहे."
तर ती लाजते. पण आता आई-वडिलांना प्रोत्साहित करायचंय आपल्या मुलीला, की तिला त्या पतीची सवय लावायची आहे, त्या मुलाची सवय लावायची आहे. त्याच्याशी प्रेम संबंध निर्माण करायचा आहे. तर ते काय करतात, आई-वडील काय करतात, त्या मुलीला म्हणतात, "बघ तो मुलगा आलाय ना, आता तू त्याला पाण्याचा ग्लास दे बरं." तर ती जाते लाजत-लाजत काय करते, पाण्याचा ग्लास देते. नंतर आई-वडील म्हणतात, "जा बरं त्यांना थोडं फळ-फ्रूट देऊन टाक." जे फळ आहेत ते त्यांना देऊन टाक. हा ब्रेकफास्ट देऊन टाक. हे समोसे देऊन टाक. हळू-हळू त्याच्यामध्ये काय होतं, सेवा निर्माण करणं, सेवाची वृत्ती, सेवा करण्याची जी वृत्ती आहे, ती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तिच्यामध्ये. आणि हे जेव्हा ॲटिट्यूड, हे जेव्हा वृत्ती तयार होते, तेव्हा तिच्यामध्ये प्रेम निर्माण होत असतं. म्हणून प्रभुपाद म्हणतात, प्रेम म्हणजे सेवा आहे. पण आजकाल कसं आहे, शरीराकडे पाहून प्रेम म्हटलं जातं. मग हे प्रेम काही जास्ती काळ टिकणारं नाही. जे सेवेतून प्रेम निर्माण होतं, ते सेवेतून निर्माण होणारं जे प्रेम आहे, ते शाश्वत काळ टिकत असतं. म्हणून आपल्याला कशाची सवय लावलेली आहे? सेवा करण्याची सवय लावलेली आहे. इस्कॉनमध्ये काय सेवेवर जास्त भर दिलेला आहे. हरिनाम आणि सेवा. जर ह्या 2 गोष्टी जर असतील, तर आपल्या भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होणार आणि हे जे प्रेम आहे, ते शाश्वत काळापर्यंत टिकणार आहे. ठीक आहे. म्हणून म्हटलं जातं, की जोपर्यंत प्रेम भक्ती यहाँ होते अविद्या विनाशे याते. जोपर्यंत आपल्या अज्ञानाचा अंधकार दूर होणार नाही, तोपर्यंत हे प्रेम भक्ती जागृत होणार नाही आपल्यामध्ये. तर प्रभुपाद म्हणतात, की 2 गोष्टी सोबत कधी जाऊ शकत नाही. त्या विरोधाभास असतात. आहे की नाही? त्या विरोधी वस्तू आहेत, त्या कधीच आपसामध्ये सोबत जाऊ शकत नाही. कारण एखादा व्यक्ती जर दारुडे असेल, त्या दारुड्या व्यक्तीला, जो दारू पिलेला आहे, त्याला जर म्हटलं दुधाचा ग्लास जर त्याच्या हातामध्ये जर दिला, तर तो फेकून देईल. किंवा एखादा लिंबू सरबताचा ग्लास त्याला त्याच्या हातामध्ये जर दिला, तर तो फेकून देईल. कारण हे दोन्ही एक सत्वगुणामध्ये आणि एक तमोगुणामध्ये आहे. तर ह्या 2 गोष्टी कधी सोबत जाऊ शकत नाही. म्हणून अविद्या आणि प्रेम ह्या 2 गोष्टी कधी सोबत जाऊ शकत नाही. त्यामुळे एकाचं अविद्याचा नाश करायला पाहिजे आपल्याला. अविद्येचा नाश केल्यानंतरच आपल्याला भगवंताचं प्रेम भेटेल. तर हे नाश करण्यासाठी काय आहे? आपल्याला गुरुच्या आज्ञेचं पालन करू अविद्या विनाश होते. तर आपल्या अविद्याचा नाश करण्याचं कार्य कोण करतात? आपले गुरु करत असतात. तर ते पण प्रामाणिक. आता दुसरी जो पात्रता आहे, तर दुसरी पात्रता काय आहे? जे दुसरा जो गुण आहे गुरुमधला, आध्यात्मिक गुरुमधला, प्रामाणिक गुरुमधला, तो तो व्यक्ती जो आहे, तो गुरु आहे, ते कशातून बोलतात? फक्त अधिकृत अ, अधिकृत शास्त्रामधून बोलतात. जसं श्रीमद भागवतम आहे, भगवद्गीता आहे, चैतन्य चरितामृत आहे, उपनिषद आहेत. याच्यामधून ते बोलत असतात. परंपरेमधून बोलत आणि जे की परंपरेमधून आलेलं आहे आणि सगळी परंपरा ही पालन करत असते. कशाचं? या शास्त्रांचं पालन करत असते. आणि याच्यामध्ये जी शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीला धरून ठेवलेलं असतं. कोण? आपले गुरु. त्याला सोडलेले नसतात. आपल्या मनाचं काहीतरी मनगढत कल्पना कधी बोलत नाहीत ते. ठीक आहे. आपल्या स्वतःचं जे आत्मसाक्षात्कार आहे स्वतःचा, स्वतःचा जो साक्षात्कार आहे, आपल्या स्वतःच्याच कल्पनेवर आधारित. तर असा साक्षात्कार कधी तो प्रदर्शित नाही करत, प्रस्तुत नाही करत. म्हणून आणि जेव्हा त्यांना वाटतं, की आपल्यामध्ये काही चुका आहेत, आपल्यामध्ये काही दोष आहेत, तर ते कुणाकडे जातात? आपल्या गुरुकडे जातात. आपले जे अधिकृत गुरु त्यांच्याकडे जातात. त्यांना माहीत आहे आणि त्यांना हे माहीत आहे, की प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे. अपूर्ण इंद्रिय आहेत प्रत्येक जीवांची. दोषपूर्ण आहेत. हं, प्रत्येक जीव हा. तर त्यामुळे त्यांना चुकीचं मार्गदर्शन करणं योग्य राहणार नाही. म्हणून ते काय करतात, जेव्हा त्यांना वाटतं, की आपल्यामध्ये काही कमी आहे, तर ते कुणाकडे जातात? आपल्या गुरुकडे जातात आणि त्यांच्याकडून ज्ञान घेऊन ते आपल्याला देत असतात. त्यांच्या शिष्यांना देत असतात. म्हणून आणि आपले जे गुरु आहेत, आपल्यातले दोष जे असतात ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतात या ज्ञानाने, जे अधिकृत ज्ञान आहे. तर आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये 4 दोष आहेत. हे 4 दोष कोणते आहेत? चुका करणे, अपूर्ण इंद्रिय, नंतर भ्रमित होणे आणि शेवटचं कोणतं आहे? फसवण्याची वृत्ती. तर ह्या जोपर्यंत आपल्यामध्ये असणार, तोपर्यंत आपल्याला प्रेम निर्माण होणार नाही. आपण सारख्या चुका करत राहू, सारखं जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये पडत राहू. अपूर्ण इंद्रियामध्ये फसलेले असणार, मायेमध्ये भ्रमित असणार, फसवत राहणार, फसवण्याची वृत्ती. तर याच्यामुळे काय होत जाणार आपल्या याच्यामध्ये? आपण हे जे दोष आहेत, हे दोष आपल्याला धरून ठेवणार. आहे की नाही? जसं कंपनीमधून एखादा प्रॉडक्ट बाहेर येतो मार्केटमध्ये.
कंपनीमध्ये एखादा प्रोडक्ट बनतो, उत्पादन होतं. तर त्या प्रॉडक्टला बाहेर आणायचंय, तर त्याला टेस्टेड ओके केलं जातं. काय केलं जातं? टेस्टेड ओके. जर सगळ्या बाबतीत ते जर टेस्टेड ओके जर असेल, तर त्याला त्याला मार्केटमध्ये आणलं जातं. बाजारामध्ये विक्री केली जाते. जर डिफेक्टिव्ह असेल, तर त्याला तिथेच रिजेक्ट केलं जातं. तशाच प्रकारे एखाद्या व्यक्तीमध्ये हे दोष जर भरलेले असतील अजूनही, तर अशा व्यक्तीला भगवंताच्या धामामध्ये घेतलं जाणार नाही. प्रेमाच्या मार्केटमध्ये, प्रेमाच्या बाजारामध्ये स्वीकार केलं जाणार नाही. कारण त्याच्यामध्ये काय दोष आहेत. आहे की नाही? एखादा व्यक्ती अज्ञानामध्ये आहे तर ठीक आहे. एखादा छोटा-असा मुलगा आहे 7-8 वर्षाचा आणि तो जर कधी ट्रेनमध्ये विथआऊट तिकीट प्रवास करत असेल, तर आणि एखाद्या टीसीने पकडलं तर कदाचित त्याला तो माफ करेल कारण तो अजाणता आहे. पण एखादा व्यक्ती मोठा तरुण आहे, 18 वर्षापेक्षा मोठा आहे आणि तो जर विथआऊट तिकीट जर प्रवास करत असेल, बिना तिकीट, तर त्याला पनिशमेंट दिली जाते. तर या ठिकाणी म्हणजे पनिशमेंट दिली जाते. अज्ञानामध्ये जर असेल असा व्यक्ती कारण अज्ञानामध्ये राहून तो काय करतो? चुका करतो. हं? एखादा व्यक्ती चुका करतो आणि चुका करणाऱ्या व्यक्तीला अ, जो ज्ञानी आहे स्पेशली, तर त्याला माफ केलं जात नाही. तर या ठिकाणी आता बघा शुक्राचार्य जे आहेत, शुक्राचार्य आपल्या शिष्याला बली महाराजांना ते काय म्हणतात, "ही चूक कर तू आता." कोणती चूक करायची? की तू जे वचन दिलेलं आहे त्याचं वचन पालन नको करूस. काय वचन दिलं होतं? 3 पाऊल जमीन देणे वामनदेवांना. तर ते जे वचन दिले तू तोडून टाक. आता शुक्राचार्य कर्मकांडी ब्राह्मण असल्यामुळे त्यांना काय मार्गदर्शन करायचं माहीत नव्हतं. तर ते त्यांना बली महाराजांना चूक करण्याचा जो दोष आहे, तो त्यांच्यामध्ये उत्पन्न करत आहेत. ठीक आहे. आणि ते पण कुणाच्या प्रती चूक करायची? भगवंताप्रती डायरेक्टली चूक करायची. तर अशा प्रकारचं मार्गदर्शन योग्य नाहीये. ठीक आहे. कारण ते शास्त्रामधून कोणत्या शास्त्रामधून बोलत नाहीत? अधिकृत शास्त्रामधून बोलत नाहीत. जे भगवंताकडे घेऊन जाणार आहे. अशा शास्त्रामधून बोलत नाही. कर्मकांडी शास्त्रामधून बोलत आहे. ठीक आहे. हे झालं दुसरा गुण गुरुमधला. तिसरा जो गुण आहे, ते कोणता आहे? आध्यात्मिक गुरुमधला, की त्यांचं हे जे ज्ञान आहे, जे त्यांनी ज्ञान अवगत केलं आहे, त्याच्यामध्ये त्यांना अनुभव पण आलेला असतो. काय त्याच्यामध्ये? अनुभव आलेला असतो. तर कोणताही शुद्ध भक्त जो रिअलाईज आहे, तो काय करतो? आपल्या आचरणावरून लोकांना देत असतो आणि लोकांना आपलं आचरणावरून त्यांना शिकवत असतो. पण हे केव्हा शिकवतो? जेव्हा त्याला स्वतःचा अनुभव आलेला आहे. ठीक आहे. तो कोणतंही शुष्क ज्ञान म्हणजे कोरडं ज्ञान देत नाही. आहे की नाही? एखाद्या व्यक्तीला जर म्हटलं गुलाबजामुन बनवायचं आहे, तर तो काय करतो? लोकांना प्रोसेस सांगतो. काय प्रोसेस सांगतो? की मैदा घ्या किंवा खवा म्हणजे आपण मावा म्हणतो. तर ते दोघांचं मिश्रण करा, त्याच्यामध्ये साखर टाका आणि ते तुम्ही त्याचे गोल-गोल जर बनवलात, गोळे बनवलात आणि त्याला तळलं. तळल्यानंतर त्याच्यामधून त्याला मिठाच्या पाकामध्ये साखरेच्या पाकामध्ये बुडवलात, तर त्याच्यामधून गुलाबजामुन बनेल. पण त्याने स्वतःच कधी गुलाबजामुन बनवला नाही आणि स्वतःच त्याने कधी खाल्ला नाही, तर तो असं कोरडं ज्ञान काय कामाचं? अशा ज्ञानाने लोकं प्रभावित होणार नाहीत. एकदा एका एका गोशाळे गो संरक्षण, गोरक्षेवर कोणतरी प्रवचन देत होतं. कोणी अ, अ, प्रवचन म्हणण्यापेक्षा एक भाषण देत होतं. तर त्यांनी म्हटलं, की गायीचं संरक्षण करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. अशा प्रकारे तो व्यक्ती बोलत होता. पण एका व्यक्तीने उठून प्रश्न विचारला. म्हटलं, की "तुमच्याकडे स्वतःकडे गायी आहेत का?" तर त्यावेळेस त्याला खरोखरच कळलं, की माझ्याकडे स्वतःकडे गायी नाहीत, तर मी काय दुसऱ्याला ज्ञान देणार? तेव्हापासून त्या व्यक्तीने गायीचा गोठा चालू केला. तर असं ज्ञान कायम कामाचं, ज्याने स्वतःच्या आपल्या जीवनामध्ये आचरण केलेलं नाही, ज्याने स्वतः अनुभवलं नाही. तर म्हणून हे अनुभव असणं आवश्यक आहे. असाच व्यक्ती शुद्ध भक्त बनू शकतो. ठीक आहे? किंवा शुद्ध भक्तच अनुभवाने ज्ञान देतात, अनुभवाचे ज्ञान देत असतात, जे शास्त्रावर आधारित आहे. तर एकदा श्रीला प्रभुपाद चे शिष्य होते. ते प्रश्न विचारतात प्रभुपादांना. त्यांनी कुठेतरी फोटो बघितला प्रभुपादांचा आणि प्रभुपादांना म्हणतात, की "प्रभुपाद, प्रभुपाद, तुम्ही जे हे जे पिक्चर आहे ना, हे छायाचित्र आहे, त्याच्यामध्ये फार दुःखी दिसत आहात तुम्ही." तर प्रभुपाद म्हणतात, की "नाही, नाही. त्या त्यावेळेस मी फार आनंदामध्ये होतो. मी एका वेगळ्या आनंदामध्ये होतो. माझा तो एक एक आनंदाचा क्षण होता.
तर असं म्हटलं जातं, जो खालच्या स्तरावर आहे व्यक्ती, तो एखाद्या शुद्ध भक्ताच्या लक्षणाला समजू शकणार नाही. कारण आता प्रभुपाद जे आहेत, हे प्रभुपाद कुणाच्या संपर्कामध्ये डायरेक्टली कृष्णाच्या संपर्कामध्ये आहेत. कृष्ण त्यांच्याशी आदान-प्रदान करत आहेत. तर त्यांच्या भावना काय, त्यांचे भावविभोर लक्षणं काय आहेत, हे साधारण व्यक्ती नाही समजू शकणार. तर तर असं म्हटलं जातं, की जो शुद्ध भक्त आहे, त्याच्याकडे आपण काही दुसरे पण लक्षण असतात, त्याच्यामधून सुद्धा आपण समजू शकतो, की या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची आशा नाहीये. कारण प्रभुपाद जे आहेत, त्यांच्याकडे कधी संपत्ती जमा करण्याची लक्षणं नव्हती. संपत्ती, संपत्ती, संपत्ती पाहिजे मला. कारण त्यांनी आपल्या लास्ट विलमध्ये जे शेवटचं जे मृत्यूपत्र असतं, त्याच्यामध्ये त्यांनी एक लिहिलेलं आहे. ते म्हणतात, "जी काही प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी जी प्रॉपर्टी जी मी माझ्या जीवनामध्ये जी कमवलेली आहे, ती सगळी प्रॉपर्टी ही इस्कॉनच्या नावाची आहे. ज्या प्रचार कार्यामध्ये जे मी काही कमवलेलं आहे, ती सगळी प्रॉपर्टी कुणाची आहे? इस्कॉनची आहे. जर माझे कोणी वंशज येऊन जर या प्रॉपर्टीवर हातभार म्हणजे कब्जा करण्याचा जर प्रयत्न करत असतील, तर त्यांना सुद्धा तो अधिकार राहणार नाही. तर म्हणजे प्रभुपाद हे पूर्णतः कसे आहेत, भौतिक जे वस्तू आहेत त्याच्याप्रती विरक्त आहेत. हे त्यांचं लक्षण आहे, शुद्ध भक्ताचं लक्षण आहे. नंतर कोणत्याही प्रकारच्या स्त्रीसोबत कोणत्याही प्रकारचं त्यांचं प्रकरण नव्हतं प्रभुपादांचं. नंतर त्यांना अशा काही फार मोठ्या आशा नव्हत्या, की मला फार मोठे शिष्य पाहिजे, तर अशा प्रकारची त्यांची कोणतीही इच्छा नव्हती. नंतर काय, ते कोणत्याच प्रकार आणि अहेतुकी भक्ती करण्याची त्यांनी आपलं उदाहरणावरून प्रस्तुत केलं होतं. आणि पूर्णतः निस्वार्थ भावनेने त्यांनी पूर्ण जगामध्ये काय केलं? पूर्ण जगामध्ये निस्वार्थ भावनेमध्ये भक्तीचा प्रचार केला आणि सगळ्यावर कृपा दिली. ठीक आहे. तर अशा शुद्ध भक्तांचं जे कधी काही लक्षण आपल्याला समजणार नाही. कारण आपली ती पात्रता नाहीये. तर एकदा एकदा जी मीटिंगमध्ये एक फार मोठी जी मीटिंग चालू होती. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर जी मीटिंगमध्ये एक डिस्कशन होतं, की एखादा जो आध्यात्मिक नेता आहे, आध्यात्मिक पुढारी, आध्यात्मिक जो नेता असतो किंवा आध्यात्मिक प्रतिनिधी आहे, तर त्याचे कोणकोणते गुण असायला पाहिजेत. तर त्यावेळेस प्रत्येक जे संन्यासी होते त्या ठिकाणी बसलेले जी-बी-सीमध्ये. तर प्रत्येक जण आपापलं मत प्रदर्शित करत होते, की गुरुमध्ये हा गुण असला पाहिजे, गुरुमध्ये तो गुण असला पाहिजे. कारण एका मॅनेजमेंट च्या दृष्टीने, व्यवस्थापनाच्या दृष्टीने काय गुण असलं पाहिजे त्याच्यावर चर्चा होती. एका लीडरमध्ये कोणते गुण असायला पाहिजे. तर अशा प्रकारची चर्चा होत होती. ते जे गौर गोविंद गोस्वामी महाराज होते, प्रभुपादांचे शिष्य, तर ते काय म्हणतात, की आध्यात्मिक गुरुचं हे कर्तव्य, की त्यांनी कृष्ण द्यायला पाहिजे दुसऱ्यांना. तर आता ते मॅनेजमेंटच्या पॉलिसीमध्ये हे ॲक्चुअली ॲप्लिकेबल होत नव्हतं. कारण त्या ठिकाणी डिस्कशन वेगळं होतं. त्या ठिकाणी चर्चा वेगळी होती. तर त्यावेळेस पण ते बोलत ते जे लिहिणारे होते बोर्डवर, त्यांनी म्हटले, "नाही, नाही, हे ॲप्लिकेबल नाही याच्यामध्ये. हे तुम्ही जे बोलताय ते ह्या पॉलिसीमध्ये बसत नाही." तर अशा प्रकारे ते बोलत असताना ते म्हणतात गोस्वामी महाराज म्हणतात, की "नाही, नाही, हे असणं आवश्यक आहे. त्या लीडरमध्ये असणं आवश्यक आहे." तरी पण ते मानत नव्हते. शेवटी ते म्हणतात, की "नाही, तुम्ही लिहा त्या ठिकाणी." कारण हे आध्यात्मिक जे लीडर आहे, आध्यात्मिक जो नेतृत्व करतो, त्याचं हे प्रथम कर्तव्य आहे, की त्यांनी दुसऱ्याला कृष्णच दिला पाहिजे. तर अशा प्रकारे ते दिल्यानंतर त्यांनी लिहितात त्या ठिकाणी. तर आता त्या काळामधले लोकांनी कदाचित हा विचार केला असेल, की प्रभुपाद हे शुद्ध भक्त आहेत. तर ते जे म्हणत आहेत ते योग्य आहे. पण गोस्वामी महाराज जे बोलत ते कदाचित अयोग्य असेल. पण गिरिराज महाराज या एका लेक्चरमध्ये बोलतात, की हे जे गौरगोविंद गोस्वामी महाराज आहेत, हे महाभागवत आहेत. पण त्या महाभागवताची हे शुद्ध भक्त आहेत. पण त्यांचे लक्षण एखाद्या साधारण व्यक्तीला, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला भक्ताला समजणं कदाचित मुश्किल होत असेल. कदाचित ते समजू शकणार नाहीत. ठीक आहे ना? तर अशा प्रकारे काही जे लक्षण असतात, हे काही आपण समजू शकतो. काही लक्षण आपल्याला सुद्धा समजणार नाहीत, की शुद्ध भक्ताचे काय लक्षण आहेत. मग या ठिकाणी जे शुक्राचार्य आहेत, कर्मकांडी ब्राह्मण असल्यामुळे त्यांना भक्तीचे तत्व काही माहीत नाहीत. भक्तीचं ज्ञान नाहीये आणि त्यांनी भक्तीचं नॉलेज सुद्धा आपल्या जीवनामध्ये कधी आत्मसात केलं नाही. तर असा व्यक्ती कोणता आत्मसाक्षात्काराचं नॉलेज देणार आहे? कुणाला? बली महाराजांना.
तर अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा शुक्राचार्य रिजेक्ट होतात, कारण त्यांनी साक्षात्काराचं विज्ञान, त्यांनी आत्मसाक्षात्काराचं विज्ञान नसल्यामुळे त्यांना योग्य निष्कर्ष काढता आला नाही. ठीक आहे. नंतर चौथीची जी पात्रता आहे, चौथी पात्रता कोणती आहे? प्रामाणिक सांप्रदायिक गुरुची, की त्याने जे कृष्ण आहेत हेच सगळे काही आहे. कृष्णच हे सगळे भगवंत आहेत. तेच काही सगळं काही आहे. सर्व कारण कारणम. आणि जो प्रतिनिधी असतो तो स्वतःला कधी गुरु म्हणत नाही. आणि कधी तो आपल्या शिष्यांना भगवंत बनण्याचं पण आश्वासन देत नाही. कारण फॉरेनमध्ये यू कॅन बिकम अ गॉड. तुम्ही भगवंत बनू शकता. अशा प्रकारचं जे खोटे वचन आहेत ते दिलं जातं. खोटं आश्वासन दिलं जातं. पण जो प्रामाणिक गुरु असतो, तो कधी असं आश्वासन देत नाही आपल्या शिष्यांना. तर जो प्रामाणिक गुरु असतो तो काय म्हणतो, की भगवंत हेच भगवंत आहेत. कृष्णच हे भगवंत आहेत. आणि आपण त्यांचे शाश्वत शिष्य आहोत. आपण त्यांचे दास आहोत. भगवंत अनंत आहेत. आपण त्यांचे अंश आहोत, छोटेसे अंश आहोत. अशा प्रकारे ते बोलत असतात आणि स्वतःमध्ये नम्रतेचा भाव असतो. जेव्हा व्यक्तीमध्ये नम्रतेचा भाव असेल, तरच तो पुढच्या व्यक्तीला मोठं मानू शकतो. तरच तो पुढच्या व्यक्तीला सन्मान देऊ शकतो. तर प्रभुपाद म्हणतात, की आपण आपली जी नम्रता आहे, ती आपण मेंटेन करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. भक्तिमय जीवनामध्ये आपण आपली नम्रता मेंटेन करणं फार आवश्यक आहे. तर कदाचित कधी-कधी गौरव प्रभू बोलतात किंवा महाराज सुद्धा म्हणतात, कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की माझ्यामध्ये नम्रता आहे, याच्यामुळे सुद्धा अहंकार येऊ शकतो. आहे की नाही? तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला नम्रता मेंटेन करणं आवश्यक आहे. तर प्रभुपादांनी आपल्या शुद्ध भक्त आहेत, सांप्रदायिक गुरु आहेत, प्रामाणिक गुरु आहेत. तर ते आपल्या उदाहरणावरून काय करतात? नम्रतेचं उदाहरण ठेवत असतात. तर एकदा लॉस एंजेलिसमध्ये श्रीला प्रभुपादांनी एका रूममध्ये बसले होते आपल्या भक्तांसोबत, आपल्या शिष्यासोबत अ, अ, ही चर्चा करत. तर अचानक ते जेव्हा चर्चा करत असताना ते रडू लागले. रडत मग सगळ्या भक्तांना वाटलं, सगळ्या शिष्यांना वाटलं, का रडत आहेत प्रभुपाद? तर प्रभुपाद म्हणतात, की मला मला तुमच्याकडे एकच मागणं आहे म्हणतात. कोणतं मागणं आहे? की तुम्ही सदैव नम्र राहा. काय तुम्ही सदैव नम्र राहा. आणि नम्रता ही फक्त एकाच व्यक्तीशी असू नये. नम्रता ही सगळ्यांसोबत असावी. सगळ्यांसोबत आपला नम्रतेचा व्यवहार असणं आवश्यक आहे. ठीक आहे. कारण कदाचित आपल्याला असं वाटतं, की हे सीनियर आहेत, तर त्यांच्यासमोर आपण प्रभुजी, प्रभुजी म्हणणार. प्रभुजी आप बहुत अच्छे हैं. फार चांगले आहात तुम्ही आणि आपण त्यांना मान-सन्मान देणार. पण तोच नम्रतेचा जो स्तर आहे तो कमी करून टाकतो आपण. जेव्हा आपण आपल्यासोबत जे असणारे असतात, जे सोबती आहेत, इक्वल्स आहेत, तर त्यांच्यासोबत आपण नम्रता कमी ठेवतो. तर अशा प्रकारचं योग्य नाही. नंतर दुसरी गोष्ट, तिसरे जे आपल्यापेक्षा ज्युनियर आहेत, त्यांच्यासुद्धा त्यांच्यासोबत जेव्हा आपण व्यवहार करतो, त्यावेळेस सुद्धा नम्रता असणं आवश्यक आहे. नम्रता अजून कमी नाही व्हायला पाहिजे. तर प्रभुपाद म्हणतात, सगळ्यांशी जेव्हा आपण व्यवहार करतो, तर त्यावेळेस आपल्यामध्ये नम्रतेचा व्यवहार असणं आवश्यक आहे. ठीक आहे? तर अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात, तर मी फक्त तुमच्याकडे एकच मागणं करत आहे, की तुम्ही सदैव नम्र राहा. अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात. प्रभुपाद एका मंदिरामध्ये जात होते. तर मंदिरामध्ये गेले असताना त्या ठिकाणी एका भक्ताने चांगलं एक हे ठेवलं होतं. एक सिंहासन बनवून ठेवलं होतं प्रभुपादांसाठी. फार मोठं सजवून असं ठेवलेलं होतं. तर प्रभुपाद जेव्हा जातात, तर तिथले शिष्य म्हणतात, की "प्रभुपाद, या व्यक्तीने बनवलेलं आहे तुमच्यासाठी, तर कृपया याच्यावर आसन ग्रहण करा. हे सिंहासनावर बसा." तर प्रभुपाद लगेच म्हणतात, की "मी हे स्वीकार नाही करू शकत. मी फार पतित आहे. मी फार पतित आहे आणि भले तुम्ही माझ्यासाठी बनवलं, ॲक्चुअली मी अपात्र आहे याच्यासाठी." तर प्रभुपादांना ते शिष्य म्हणतात, की "प्रभुपाद नाही, नाही, कृपया स्वीकार करा. तुम्ही जर स्वीकार केलं केलं, तर हे हे जे भक्त ज्यांनी बनवले त्यांना आनंद वाटेल. आम्हाला सगळ्यांना आनंद होईल." तर त्यावेळेस प्रभुपाद म्हणतात, की "ॲक्चुअली माझ्यामध्ये कोणत्याच प्रकारची पात्रता नाही. माझं असं काहीच मी क्वालिफिकेशन नाही, पात्रता नाहीये. पण मी हे स्वीकार करेन नक्कीच. कुणासाठी? कृष्णासाठी स्वीकार करेन. कृष्णासाठी स्वीकार करेन." तर
कृष्ण जेव्हा केंद्रबिंदू असेल आपल्या जीवनाचा, तर आपल्यामध्ये नम्रता निर्माण होते. जर आपल्या जीवनामध्ये कृष्ण नसेल, आपल्यामध्ये कृष्ण म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो, की भक्ती भक्ती जर आपल्यामध्ये जर नसेल, तर आपल्यामध्ये नम्रता सुद्धा असणार नाही. तर चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्या आचरणावरून त्यांनी सुद्धा हे दाखवून दिलं, की ते स्वतः भगवंत नाहीयेत. त्यांनी स्वतः कधी भगवंत मानले नाहीत. त्यांनी एक आदर्श गुरु कसा असतो, आदर्श प्रामाणिक गुरु कसा असतो, त्याचं उदाहरण त्यांनी प्रस्तुत केलेलं आहे. तर प्रभुपादनं जे चैतन्य महाप्रभू आहेत, त्यांना लोकं म्हणायचे, "अरे आप तो भगवान है, भगवान है. तुम्ही तर भगवंत आहात साक्षात." तर त्यावेळेस ते काय करायचे? आपल्या दोन्ही कानामध्ये बोटं लावायचे. दोन्ही कानांना हात लावायचे. म्हणायचे, की "हे काही बोलू नका असं. असं काही बोलू नका." आणि ते त्यांची ऐकण्याची सुद्धा इच्छा नव्हती, की ते स्वतःला भगवंत ते म्हणून घेतात. म्हणजे लोकं म्हणत आहेत, भगवंत आहेत म्हणून तुम्ही. तर ही सुद्धा ऐकण्याची इच्छा नव्हती त्यांची. एवढी नम्रता. आहे की नाही? तर आजकाल समजा एखाद्या डॉक्टरकडे गेलो आणि त्यांना जर आपण डॉक्टर नाही म्हटलं, डॉक्टर साहब हं, हं, पदवी आता कलियुगामध्ये कसं आहे, की पदवी दिली जाते पुढच्या याच्यामध्ये नावाच्या समोर पदवी डॉक्टर उमेश पाटील. तर ते डॉक्टर म्हटल्यानंतर त्याला एक मान-सन्मान प्राप्त होतो. कोणी जर घराच्या बाहेर अशी एखादी पाटी लावतो, वकील जर असेल तर ॲडव्होकेट हं, जे काही नाव असेल त्यांचं. ॲडव्होकेट ही पदवी दिली जाते. कारण त्याला मान-सन्मानाची गरज आहे. तर या ठिकाणी भगवान ही पदवी आहे. कुणाची? चैतन्य महाप्रभूची. अ, कृष्णाची पदवी आहे. तरी पण चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये ते त्याला स्वीकार करत नाही. उलट ते काय म्हणतात, फक्त तुम्ही कृष्णाचं स्मरण करा. हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. तर अशा प्रकारे भगवंताचं नामस्मरण घ्या आणि स्वतःला नम्र ठेवा. तरणादपि सुनिचेन तरोरीव सहिष्णुना अमानीन मान देन कीर्तनीय सदारी. सारखं भगवंताचं स्मरण करा. हं? अशा प्रकारे ते दुसऱ्याला मान द्या. अमानीनं स्वतःला मान नाही भेटला तरी चालेल. दुसऱ्याला मान द्या. अमानीना मान देणं. अपेक्षा ठेवू नका. दुसऱ्याकडून मान भेटेल. जेव्हा व्यक्तीमध्ये अहंकार असेल, नम्रता जर नसेल, तर तो दुसऱ्याकडून मानाची अपेक्षा करतो, की मला हा मान देईल. तर अशा प्रकारे. तर हे नम्रता असणं आवश्यक आहे. म्हणून जो गुरु आहे, प्रामाणिक गुरु आहे, तो कधी स्वतःला महान समजत नाही, ग्रेट समजत नाही. तर याच्या विरुद्धात आता हे सगळे गुण मी तुम्हाला 4 पात्रता सांगितल्या. 4 गुण सांगितले. आता जे सुडो गुरु आहेत, जे फेक स्पिरिच्युअलिस्ट जे जे गुरु असतात मार्केटमध्ये दुसरीकडे जे परंपरेमध्ये नाहीयेत. तर त्यांचं वागणं वेगळंच असतं. त्यांचं वागणं वेगळं असतं. तर आध्यात्मिक गुरु जो असतो, जो जो दुसऱ्या संस्थेचे काही गुरु आहेत, तर काही-काही सिद्ध प्रणाली असतात. म्हणजे त्यांच्याकडे सिद्धी असते. तर प्रभुपाद फार चांगलं उदाहरण देतात. ते म्हणतात, की काही-काही गुरु असतात, ते जेव्हा स्टेजवर बसतात, स्टेजवर बसल्यानंतर ऑडिटोरियममध्ये स्टेजवर जेव्हा ते बसलेले असतात, ते म्हणतात, की "मैं इस दुनिया का जो सूरज है उसको घुमा सकता हूँ. ये जो चंद्रमा है उसको घुमा सकता हूँ. हां, मी या जगाला फिरवू शकतो. मी जेव्हा सूर्याला म्हणेल थांब, तर तो थांबेल. मी जेव्हा चंद्राला म्हणेल थांब, तर तो थांबेल." तर अशा प्रकारे ते बोलतात. पण जेव्हा त्याच्या दातामध्ये दर्द चालू होतो, दातामध्ये वेदना चालू होतात, तर त्याला स्टेज सोडून जावं लागतं. तो म्हणतात, की जो दुसऱ्याला थांबण्याची दुसऱ्याची मूव्हमेंट, दुसऱ्याची हालचाल ही थांबवू शकत नाही. काय? आणि तो बोलत असेल, की मी थांबवतो, तर असा व्यक्ती स्वतःच्या वेदनेला सुद्धा नाही थांबवू शकत. तर असा गुरु कसा बनेल? नंतर दुसरं उदाहरण प्रभुपादजी देतात. म्हणतात, की एकदा एक गुरु होता. तो काय करायचा, की शाश्वत काळापर्यंत कसं यंग राहायचं. चिर तारुण्य. कधी-कधी पुस्तक असतात. 100 वर्ष निरोगी राहा, 100 वर्ष तारुण्य राहा, तरुण राहा. अशा प्रकारच्या याच्यावर तो प्रवचन देत होता. तो एक एक योगी, एक गुरु प्रवचन देत होता. तर त्यावेळेस तो एकदा प्रवचन देतात, त्याचं लेक्चर देत असताना जातानाच तो त्याचा मृत्यू पावला. तर प्रभुपाद म्हणतात, ज्याने आपल्या मृत्यूला थांबवू शकला नाही, हं, असा व्यक्ती काय अ, चिर तारुण्य राहण्याचं, चिर नवयौवन राहण्याचं लेक्चर काय देऊ शकतो?
नंतर प्रभुपाद अजून एक उदाहरण देतात, की एक योगा होता, योगा टीचर, योगा इन्स्ट्रक्टर. तर तो योगाचं फार मोठं चांगल्या प्रकारचं शिक्षण देत होता आणि तो एकदा प्रभुपादाकडे आला आणि प्रभुपादांना म्हटला, "प्रभुपाद, मैं योगा का ज्ञान देता हूँ लोगों को, लेकिन मेरा एक दुर्गुण है." क्या है? मेरा एक दुर्गुण है. कौन-सा दुर्गुण है? की मैं अपनी सिगारेट छोड़ नहीं पा रहा हूँ. तर प्रभुपाद म्हणतात, की योगाचं मूळ कार्य योगाचं मूळ लक्षण काय आहे? तो योगा करतो. त्याने आपल्या इंद्रियावर कंट्रोल नियंत्रण करायला पाहिजे. आपली इंद्रिय तृप्तीचा त्याग करायला पाहिजे. हां? त्याने आपल्या जिभेवर वाचो वेगम, मनसा क्रोध वेगम, जीवा वेगम, उदर उपस्थ वेगम असं सगळं नियंत्रण करायला पाहिजे. तू जर एक सिगारेट सोडू शकत नाही, काय? तर तू कसला गुरु आहेस? कसला योगा गुरु आहेस? तर त्याच्यासाठी एकच सोल्युशन आहे. ते म्हणजे काय? भगवान कृष्णाला सरेंडर करायचं. हे सगळ्यात मोठा योग्य आहे. अशा प्रकारे श्रील प्रभुपादजी त्याला उत्तर देतात. मग जो खरा गुरु असतो, तो काय करतो? भगवंताबद्दलचं ज्ञान देतो आणि भगवंताकडे कसं जायचं याचं चांगल्या प्रकारचं उदाहरण आपल्या आचरणावरून देत असतात. तर एकदा गुरु नानक आपल्याला माहित आहे, जे शीख पंथाचे जे गुरु आहेत, धर्मगुरू आहेत, त्यांचं नाव आहे गुरु नानकजी. तर हे गुरु नानक एकदा जगन्नाथपुरीमध्ये दर्शन घेण्यासाठी गेले होते. आहे की नाही? आपण पाहतो की बरेचसे काही जसं शंकराचार्य आहेत. हे शंकराचार्य सुद्धा प्रत्येक ठिकाणी गेले. जगन्नाथपुरीमध्ये गेले, जगन्नाथ अष्टकम लिहिले, पांडुरंग अष्टकम लिहिले. कारण यांचा स्तर वेगळाच आहे हो. हे ॲक्चुअली पाहिलं तरी भगवंतांनी पाठवलेले आहेत. आणि यांनी पण हे जे साधारण त्याचे जे शिष्य आहेत त्यांना समजू शकले नाही. त्यांना समजू शकले नाही की आपल्या गुरुचे काय स्तर आहे. त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. तर या ठिकाणी हे जे गुरु नानकजी आहेत, हे जगन्नाथपुरीमध्ये जाऊन जगन्नाथजीच्या समोर जाऊन प्रार्थना करतात आणि जगन्नाथजीचं गुणगान करतात. तर गुणगान करत असत तेव्हा त्यांच्या तिथे जवळपास एक 4-5 लोकं उभारलेले असतात आणि काही आपसामध्ये चर्चा करतात. काय चर्चा करतात? ते म्हणतात, की बघा आपण सुद्धा जगन्नाथजीच्या समोर उभारलेलो आहोत आणि हे जे आहेत गुरु नानकजी ते सुद्धा भगवंताच्या समोर उभारले आहेत. तर दोघांमध्ये काय फरक आहे? तर एखाद्या व्यक्तीला गुरुची काय आवश्यकता आहे? तर अशा प्रकारे आपसामध्ये चर्चा करतात. नंतर गुरु नानकजी अ, प्रार्थना करून ते काय करतात बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर तर हे जे 4 लोकं असतात, 4-5 लोकं ते येऊन त्यांना प्रश्न विचारतात गुरु नानकजीला आणि म्हणतात, की "या तुम्ही पण त्या ठिकाणी उभारले होते, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी उभारलो होतो. पण गुरुची काय आवश्यकता आहे?" तर ते म्हणतात, ते उदाहरण देतात. कोण? गुरु नानकजी म्हणतात, की बघा म्हणतात, तुम्ही आगीला हातामध्ये पकडू शकता का? आग जो आहे आग, त्याला हातामध्ये डायरेक्टली पकडू शकता का? ते म्हणतात नाही पकडू शकत. तर तुम्ही काय करा, काठी घ्या, छोटी काठी घ्या आणि आगीमध्ये धरा आणि त्या काठीला तुम्ही उचला. तर ती आग तुम्ही त्या आगीला पकडू शकता. कसं? काठीच्या माध्यमाद्वारे. तर तशाच प्रकारे ही काठी म्हणजे कोण आहे? काठी म्हणजे कोण? आपले गुरु आहेत. यांच्या माध्यमाद्वारेच आपण जसं काठीच्याद्वारे आपण आगीला पकडू शकतो, तसं गुरुच्या माध्यमाद्वारे आपण भगवंताची शरण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हे गुरु जे असतात, हे एक योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात. हे माध्यम असतं. तर एकदा भक्तिचारू स्वामी महाराज आपल्या लेक्चरमध्ये एक व्यासपूजाचा दिवस होता. तर त्याच्यामध्ये म्हणतात, की गुरु कसा असावा? एका भिंगाप्रमाणे असावा. भिंग. तर भिंग काय करतं? भिंगाचे 2 कार्य आहेत. एक कसं असतं? पारदर्शक असतो. त्याचा गुण आणि दुसरं काय असतं? तो मॅग्निफाय करतात. मॅग्निफाय म्हणजे अ, भगवंताच्या ज्ञानाबद्दलचं ज्ञान देतात आणि भगवंताला प्रकट करतात आपल्या समोर. एक दिव्य दृष्टी देतात आपल्याला. दिव्यम ददामि ते चक्षु आणि जे काही ज्ञान येत आहे त्याचं पालन करून पूर्णतः पारदर्शकतापणे असतो त्यांच्यामध्ये. पूर्ण ज्ञान, पूर्ण ते भिंगाच्या द्वारे म्हणजे ते स्वतः काय करतात अ, आपलं जे ज्ञान आलेलं आहे ते लोकांच्या समोर प्रस्तुत करतात. तर अशा प्रकारे पारदर्शकता असते, ट्रान्सपरन्सी असते त्याच्यामध्ये आणि मॅग्निफाय करतात भगवंताचं ज्ञान. तर अशा प्रकारचे गुरुचे लक्षण आहेत. तर अशा गुरुच्या आज्ञेचं पालन करणं फार आवश्यक आहे. सूचनांचं पालन करण्याचं आवश्यक आहे. मग एका लेक्चरमध्ये गिरिराज महाराज गुरुच्या आज्ञेचं पालन
का होत नाही याचं कारण देतात. याचं कारण गिरिराज महाराज आपल्या प्रवचनामध्ये देत असतात. तर हे जे तर ते उदाहरण देतात की सती जी आहे, सती दक्ष प्रजापतीची मुलगी आहे, कन्या आहे. तर ही सती सतीनं जेव्हा कळतं की आपल्या पतीचा अपमान झालेला आहे, आपल्या पतीच्या प्रती आपल्या पितांनी काय केलेलं आहे, अपराध केलेला आहे. तर अशा अशा पित्याला जाऊन ती समजवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, "पिताश्री, तुमची जी ही अपराधी वृत्ती आहे ना, ती अपराधी वृत्ती काढून टाका. ती योग्य नाहीये." तर गिरिराज महाराज उदाहरण देतात, की कधी-कधी जे आपले आई-वडील असतात, ते आपले आई-वडील आपल्या मुलाचं ऐकत नाहीत. त्यांना वाटतं हा माझा मुलगा आहे की नाही? ते आपला मुलगा आहे, त्याचं काय ऐकायचं? ते आपल्या मुलाला लाईट घेतात. जर मुलगा चांगला सल्ला जरी देत असेल, तर कदाचित ते ऐकणार नाही. उदाहरणार्थ प्रल्हाद महाराजांच्या पण एपिसोडमध्ये जेव्हा प्रल्हाद महाराज आपल्या पिताजींना म्हणतात, हिरण्यकशिपूला म्हणतात, की तुम्ही हरीचं शरण घ्या, भगवंताचं शरण घ्या. ज्यांना तुम्ही शत्रू मानत आहात, त्यांचं तुम्ही हे करा, शरण घ्या. तरी ते ऐकत नाही. ते म्हणतात, "अरे छोटा बच्चा है, याचं काय इसका क्या सुनने का है?" तर गिरिराज महाराज म्हणतात, की कोणताही व्यक्ती जो आदर्श असतो आणि जो विद्वान आहे, बुद्धिमान आहे, असा व्यक्ती कोणत्याही व्यक्तीकडून हे घेत असतो, सूचना घेत असतो, आज्ञा घेत असतो. तो हा म्हणत नाही, की "अरे, मी याचं काय ऐकू?" असा तो कधीच विचार नाही करणार. ज्याप्रमाणे सोनं असतं ना, सोन्याची अंगठी जर गटारीत पडली, तर आपण त्याच्यातून काढणार. आपल्याला जर कळलं ही सोन्याची अंगठी तिथे पडलेली आहे. अहो 25,000 ची अंगठी आहे ती. अर्ध्या तोळ्याची, 1 तोळ्याची जी काही असेल. तर तो काय करतो, त्या घाणीतून ती अंगठी काढणार. तशाच प्रकारे कोणताही व्यक्ती जो आदर्श व्यक्ती आहे, विद्वान आहे, बुद्धिमान आहे आणि ज्याला खरोखरच भगवंताकडे जायचं असेल, भगवंताबद्दल जाणायचं असेल, तर तो कोणत्याही व्यक्तीकडून काय करतो? आज्ञा घेऊ शकतो, सूचना घेतो. तर एकदा श्रीला प्रभुपादजी आपल्या रूममध्ये बसले होते. कशासाठी? आणि दुपारचा वेळ होता. आणि जनरली ते दुपारचा जो वेळ आहे, ते काय करायचे? लोकांना भेटण्यासाठी द्यायचे. लोकं यायचे, भेटायचे, लोकं यायचे, भेटायचे. ठीक आहे. तर एकदा हृदयानंद दास गोस्वामी महाराज जे आहेत, हृदयानंद दास गोस्वामी महाराज, हे प्रभुपादांचे शिष्य आहेत. आपल्याला माहित आहे, की जे भागवतमाचा जो 10वा स्कंद आहे, तर त्याच्यामधून त्यांनी भाषांतर चालू केलं होतं 10व्या स्कंदामधून पासून. आहे की नाही? त्याच्यामध्ये भाषांतर चालू केलं होतं. कारण प्रभुपाद राहिले नाहीत. तर ते हृदयानंद दास गोस्वामी महाराजांची जी आई आहे, तर ती प्रभुपादांना भेटायला आली आणि त्यांनी म्हटले, की आणि भेटली, त्यांना बोलली. नंतर प्रभुपाद म्हणतात त्यांना, की जे कपिल देव आणि देवहूती आहे, देवहूती ही कपिल देवाची आई आहे. आणि कपिल देव हे हे कोण आहेत? भगवंताचे अवतार आहेत आणि त्यांनी सांख्य योगामध्ये फार मोठी त्यांचं स्तर आहे, आध्यात्मिक स्तर फार उंच आहे. आणि त्यांची जी आई आहे ती खाली बसलेली आहे आणि आपल्या मुलाचं ऐकत आहे. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा आता काय करायचं? तुमच्या मुलाचं ऐकायचं. मुलगा जो सूचना देणार आहे त्याचं ऐकायचं. तुम्ही आता काय करायचं? तुम्ही असं नाही समजा, की तुम्ही आई आहात, तुमच्या मुलाचं काय ऐकणार? तुमचा मुलगा जो आहे तो फार बुद्धिमान आहे. तर तुम्ही त्यांचं ऐकायचं. तर अशाच प्रकारे या ठिकाणी जी सती आहे ती आपल्या वडिलांना सांगत आहे, पण वडील ऐकत नाही. तर गिरिराज महाराज म्हणतात, "का ऐकत नाही? दक्ष प्रजापती का ऐकत नाहीत आपल्या मुलीकडून? कारण त्यांचं जो हृदय ते द्वेषाने भरलेलं आहे. आपला जो हृदय ते कलुषित झालेलं आहे, कल्मशाने भरलेलं आहे, द्वेषी वृत्तीने भरलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलीच्या सूचनाबद्दल कोणत्याही प्रकारचा आदर सन्मान नाहीये. तर अशा प्रकारे आणि जेव्हा सतीला हे कळतं, की माझे वडील माझं ऐकत नाही, तेव्हा ती काय करते? अग्निकुंडामध्ये प्रवेश करते. तर द्वेषी वृत्ती ही फार महत्वाची आहे. ही द्वेषी वृत्ती भगवंताकडे घेऊन जाऊ शकत नाही. आणि कुणाच्या सूचना आता समजा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये जर द्वेष असेल आणि त्या व्यक्तीने जर आपल्याला काही सूचना दिली तर आपण ऐकणार नाही. हे प्रामाणिक आपलं हृदय सांगतं, आपलं मन सांगतं.
अरे मी काय ऐकू याचं? हं? एखाद्या व्यक्तीच्या प्रती द्वेष असेल तर ऐकणार नाही तो. तर प्रभुपाद म्हणतात, प्रभुपाद एकदा हरिशौरी प्रभू आहेत. त्याचं ते चांगल्या प्रकारे उदाहरण देतात, की एकदा प्रभुपाद आपल्या रूममध्ये बसलेले होते. आणि रूममध्ये बसून ते एकटेच जनरली ते एकटेच शांतपणे बसायचे. लिहायचे सगळं भागवतमचं भाषांतर वगैरे लिहायचे. तर एकदा हे जे शिष्य आहेत ते प्रभुपादांना पाहत होते बाहेरून. तर प्रभुपाद मध्ये-मध्येच हसत होते, मध्ये-मध्येच बोलत होते. तर हरिशौरी प्रभूंनी दुसऱ्या दिवशी त्यांना विचारलं, "प्रभुपाद मी काल रात्री तुम्हाला बघितलं, की तुम्ही हसत होते मध्ये-मध्येच. हं, काय कारण आहे याचं?" तर प्रभुपाद म्हणतात, की "मला माझा पूर्वजन्म आठवला. पहिल्याचा जन्म आठवला." तर ते म्हणतात, की जे हरिशौरी प्रभू आहेत ते म्हणतात, की "काय कोणता जन्म होता तुमचा मागच्या जन्मातला?" तर ते म्हणतात, की "मी एक वैद्य होतो, वैद्य. आणि वैद्य होतो आणि मी कोणत्याही प्रकारचं पाप केलं नाही आणि माझे गुरु होते, मी त्यांची सेवा करत होतो. आणि एकदा असा पाऊस पडत होता जोरात आणि माझ्या गुरुची मी सेवा करत होतो, तेव्हा अचानक साप आला, साप, नाग. साप आला आणि त्यांनी माझ्या गुरुने म्हटलं, "जा त्याला मारून टाक." तर मी विचार करत होतो, की मला गुरु महाराजांनी त्या सापाला का मारण्यासाठी सांगितलं? मला अशी का ट्रेनिंग देत होते? कारण साप हा द्वेषाचं प्रतीक आहे. कारण सापामध्ये द्वेषी मानलं जातं. साप, विंचू हे जे काही द्वेषी प्रवृत्तीचे आहेत असं म्हटलं जातं. कारण ते सदैव मनुष्यापासून दूर पळत असतात. आहे की नाही? तर अशा द्वेषी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी मला ही ट्रेनिंग देत होते. आणि म्हणून मी या जगामध्ये जे पुनर्जन्म घेतलेला आहे, हा पुनर्जन्म कशासाठी घेतलेला आहे, की तुमच्या सगळ्यामधली जी द्वेषी प्रवृत्ती आहे, ती नष्ट करायची, त्याला मारून टाकायचं आहे. त्याच्यासाठी मी आलेलो आहे. तर अशा प्रकारे जो खरा गुरु असतो, त्याचा मूळ उद्देश आहे, की आपल्यातलं अज्ञान दूर करणं, आपल्यातला द्वेष दूर करणं. हा खऱ्या गुरुचं कर्तव्य आहे. खऱ्या गुरुचं लक्षण आहे. आणि असं करून आपल्यातली द्वेष प्रवृत्ती काढून ते काय करतात आपल्याला एका उच्च स्तरावर, भक्तीमध्ये उच्च स्तरावर वाढवत घेऊन जातात. वरती-वरती आपल्याला ढकलत असतात. अशा प्रकारे. तर श्रीला प्रभुपाद एकदा म्हणतात आपल्या प्रवचनामध्ये म्हणतात, की जो ॲक्चुअली गुरु असतो, तो एका पोस्टमन सारखा आहे. आणि पोस्टमन कसा असतो? पोस्टमन अ, येतो आणि काही ना काहीतरी पत्रव्यवहार करतो, पत्र देत असतो. कधी मनी ऑर्डर पण आणतो तो. मनी ऑर्डर आणतो. आता कदाचित मनी ऑर्डर ती ₹1,00,000 ची असेल. हां, ₹1,00,000 असेल. त्या पोस्टमनला कदाचित ₹10,000 पेमेंट असेल. पण आपण त्याच्याशी ही घृणा करत नाही, की "अरे, तू कमी क्वालिटीचा आहे, कमी पगार आहे तुला." आपण काय करतो त्याच्याशी कृतज्ञ राहतो, की त्याने आपल्याला ₹1,00,000 चेक आणून दिला. तर तशाच प्रकारे कदाचित जे गुरु आहेत ते साधारण वाटत असतील. काय? ते कदाचित जे गुरु आहेत ते साधारण वाटत असतील. पण त्यांनी आपल्याला कृष्ण प्रेमाचा खजाना दिलेला आहे आपल्याला. तर अशा गुरुच्या प्रती आपल्याला कृतज्ञ असणं आवश्यक आहे, असे प्रभुपाद म्हणतात. आणि नंतर म्हणून कदाचित प्रचारक कदाचित साधारण व्यक्ती वाटत असेल आपल्याला. पण त्याने जे काही सूचना दिलेल्या आहेत, त्या फार महत्त्वाच्या आहेत. ते आपल्याला गॉड गिफ्ट म्हणजे म्हणतात ना आपण सगळ्यात मौल्यवान असं गिफ्ट आहे. अमूल्य गिफ्ट अनमोल असं गिफ्ट दिलेलं आहे आपल्याला त्यांनी. तर त्या सूचनाचं पालन करणं फार आवश्यक आहे. म्हणून द्वेषी प्रवृत्ती काढणं आवश्यक आहे. तर म्हणून चैतन्य चरितामृतमध्ये म्हटलेलं आहे, "नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबू नये, श्रवणादी शुद्ध चित्त कर येऊ दे." तर आपल्यामध्ये हृदयामध्ये कृष्णप्रेम भरलेलं आहे. पण हे जागृत करण्यासाठी काय करायला पाहिजे? श्रवण करायला पाहिजे. आणि हे श्रवण करत-करत आपल्यामध्ये शुद्ध चित्त निर्माण होणार. आपलं हृदय शुद्धीकरण होणार. त्याच्यानंतरच हे कृष्ण प्रेम उजागर होणार आहे. आणि हे कोण करू शकतं? फक्त शुद्ध भक्ताकडून जेव्हा आपण ऐकतो, तेव्हाच आपल्यामध्ये शुद्ध भक्ती, प्रेम भक्ती जागृत होईल. नाहीतर दुसऱ्याकडून कुणाकडूनही ऐकलं, तर कधीही आपण शुद्ध भक्ती जागृत होणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे, की जे गुरु परंपरेमध्ये नाहीयेत, जे भक्त नाहीयेत, ज्यांनी आचरण करत नाहीत, अशाकडून कधी कथा ऐकायची नाही. अवैष्णव अवैष्णव मुखोद्गीरेना पूतं हरिकथामृतम्
श्रवणम न एव कर्तव्यम शर्प उच्चिष्ट यथापयः. म्हणतात की आपण जे अवैष्णव असतात, वैष्णव नसतात, त्यांच्याकडून कधी हरिकथा ऐकायची नाही, कारण ती विषाप्रमाणे आहे. सर्प उच्चिष्ट. तर अशा करून कधी ऐकायची नाही, कारण अशा अशा ऐकण्याने, अशा श्रवणाने आपण कधीही प्रेम मिळणार नाही. कधी कृष्ण प्रेम जागृत होणार नाही. प्रभुपाद म्हणतात, की आपल्या जसं आपल्या हृदयामध्ये प्रेम आहेच आहे. कृष्ण प्रेम आहेच. ते कशाप्रमाणे आहे? एखादी मॅचस्टिक असते, मॅचस्टिक. आपली काडी पेटीमधली जी काडी असते, तर त्या काडी पेटीला आपण जर घर्षण केलं काडी पेटीवर, तरच त्याच्यामधून आग निर्माण होते. तशाच प्रकारे आपण सुद्धा आपलं घर्षण करायला पाहिजे. आपल्या हृदयाचं घर्षण करायला पाहिजे. आणि हे घर्षण कसं करणार? हरिनामाने घर्षण करणार. कशाने? हरिनामाने, भगवंताच्या कथेचं श्रवण करून करणार. तर अशा प्रकारे म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर सनातन गोस्वामी हे कोण आहेत? प्रभुपाद म्हणतात, की सनातन गोस्वामी शुद्ध भक्त आहेत. आणि त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं शास्त्र, रूप गोस्वामींनी आपलं शास्त्र प्रदान केलेलं आहे, प्रस्तुत केलेलं आहे. जेणेकरून आपण काय करू शकतो? आपल्या जीवनामध्ये भक्ती, शुद्ध भक्ती जागृत करू शकतो. असे शास्त्र प्रभुपादांनी आपल्या समोर ठेवलेले आहेत, आपल्या गुरूंनी आपल्या समोर ठेवलेले आहेत. आणि आपण त्याच्याकडून अशा याच्यातून ऐकणं फार आवश्यक आहे. कारण जे गुरु आहेत, तेच हे शास्त्राचं प्रतिनिधित्व करत असतात. ठीक आहे? तर अशा प्रकारे. तर श्रीला प्रभुपाद म्हणतात, की जो प्रचारक असतो, जो शुद्ध भक्त आहे, ते कशाप्रमाणे? एका आगीप्रमाणे, एका रॉड प्रमाणे, रॉड. जे लोखंडाचा जो रॉड असतो ना, त्याला जर आगीमध्ये ठेवलं, तर पहिल्यांदा तर थंड असतं. नंतर हळू-हळू गरम होतं. जसं गरम होत जातं, गरम होत जातं, तर तो जो रॉड असतो, काही काळानंतर लाल लाल बुंद होतो. लाल बुंद होतो. आता ते कार्य कशाचं करणार? कशाचं कार्य करणार? आगीचं कार्य करणार. आणि जिकडे त्याला ठेवलं जाईल, ते आग निर्माण करतो. तशाच प्रकारे जो कृष्णाचा भक्त आहे, शुद्ध भक्त आहे, कृष्णाचा जो भक्त आहे, तो कशाप्रमाणे? एकाच्या आगीच्या गोळाप्रमाणे, लोखंडाचा जो गोळा आहे, लोखंडाचा जो रॉड आहे, तो आगीमध्ये ठेवल्यानंतर जसा आग बनतो, तशाप्रमाणे आहे. तो कुठे पण गेला, तर कृष्ण भक्तीबद्दलच बोलणार. दुसऱ्याला कृष्ण भक्तीमध्ये आणणार. दुसऱ्यामध्ये कृष्ण भक्ती जागृत करणार. ठीक आहे? तर अशा प्रकारे म्हटलेलं आहे. प्रभुपाद फार चांगले-चांगले उदाहरण देत असतात. योग्य असे. तर आणि नंतर म्हटलेलं आहे, की दोघांमध्ये, जो गुरुमध्ये आणि शिष्या हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी या ठिकाणी संपवू का? 9:15 झालेले आहेत. हरे कृष्ण. हरे थोडं कृष्ण. अजून थोडंसं 1-2 मिनिटच बाकी आहे फक्त. हरे कृष्ण. हो, का सगळ्यांना आवाज येतोय? पालप्रिय प्रभू किंवा बलराम प्रसाद प्रभू. हरे कृष्ण. हा प्रभूजी, आवाज येतोय तुमचा. येतोय ना आवाज? तर चालू ठेवा. चालू ठेवतो. घ्या, काय प्रॉब्लेम नाही. ओके. नाही तर तुम्हाला सगळ्यांना वेळ होऊ नये, कारण प्रत्येकाचा संसार आहे. मी तर असंच बसलेलो आहे. ठीक आहे ना? संसारामध्ये अडकलेले आहे. मी तुम्ही काढायला आलेले आहे. ओके. तर एक 5 मिनिट बोलेन मी फक्त. ठीक आहे? 5 ते 10 मिनिट जातील ऍक्च्युली. चालेल. 15 मिनिटं गेली तरी चालतं, तसं काही नाही. ओके. तर सॉरी, माफ करा ऍक्च्युली. तर हे जे सॉरी, माझं लिंक तुटलं. तर प्रभुपाद म्हणतात, की गुरु आणि शिष्य हे दोन्ही पक्के पाहिजेत. काय? गुरु आणि शिष्य दोन्ही पक्के पाहिजेत. कारण दोघांपैकी एक जण कमजोर असेल, तर गडबड आहे. काय? एक जर कमजोर असेल तर गडबड आहे. तर फार चांगलं उदाहरण देतात गिरिराज महाराज. ते म्हणतात, की वासुदेव आहेत ना, वसुदेव, त्यांनी आपल्या हृदयामध्ये कृष्णाला कॅरी केलं. कृष्णाला धारण केलं. नंतर त्यांनी कुणाला ट्रान्सफर केलं? देवकीला ट्रान्सफर केलं. जर देवकी जर मजबूत नसती, तर कदाचित कृष्णाला कॅरी करू शकली नसती, कृष्णाला धारण करू शकली नसती. तशाच प्रकारे गुरु आणि शिष्य हे दोघेही पात्र असायला पाहिजेत.
आणि जर देव, कारण हार्ट टू हार्ट ट्रान्सफर झालं ना कृष्णाचं. एक मिनिट. हार्ट टू हार्ट ट्रान्सफर झालं. तर तशाच प्रकारे जेव्हा नॉलेज आहे, भगवंताकडून आलेलं जे ज्ञान नॉलेज आहे, त्याला गुरूंनी पण पकडून धरायला पाहिजे आणि त्याच्यानंतर शिष्यांनी सुद्धा पकडून धरायला पाहिजे. दोन्ही पात्र असायला पाहिजे. ठीक आहे. तर निष्कर्ष काय आहे, की बीज पण परिपक्व असायला पाहिजे आणि जमीन पण सुपीक असायला पाहिजे. तर बीज परिपक्व नसेल आणि जमीन जर सुपीक असेल तर कदाचित बीज वाढणार नाही, त्याचं झाडामध्ये रूपांतरित होणार नाही. तसंच जी सुपीक जमीन जर जमीन जर नापीक असेल आणि बीज जर परिपक्व असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये बीज येणार नाही, त्याच्यामध्ये सुद्धा झाड येणार नाही. म्हणून दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. गुरु भी पक्का होना चाहिए और शिष्य भी पक्का होना चाहिए. तर शुक्राचार्य कसे आहेत, एका नापीक जमिनीप्रमाणे आहेत आणि बली महाराज एका परिपक्व बीजाप्रमाणे आहेत. ठीक आहे ना. तर त्यांनी त्या जमिनीचा त्याग करून टाकला, शुक्राचार्याचा त्याग करून टाकला, कारण ती नापीक जमीन होती. कारण त्यांना माहित होतं की या जमिनीमध्ये जेव्हा मी वाढेल तर कदाचित माझं झाड येणार नाही, कदाचित माझं जीवन सफल होणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्याचा त्या अशा नापीक जमिनीचा त्याग केला. बंजर जमीन का त्याग कर दिया उन्होंने. तर पण आता विचार करा, आपण अशा परंपरेमध्ये आहोत ज्या ठिकाणी जे गुरु पण पक्के असतात आणि चेले पण पक्के असतात, शिष्य पण पक्के असतात. कारण अशा परंपरेमध्ये आहोत. विचार करा, आपले जे गुरु महाराज आहेत ते शुद्ध भक्त आहेत परंपरेमध्ये. त्यांचे जे गुरु महाराज आहेत, म्हणजे आपल्या गुरु महाराज, आता आपण जनरली सगळेजण राधानाथ महाराजचे आहोत या ठिकाणी, जे या झूम मध्ये आहेत. तर राधानाथ महाराज हे शुद्ध भक्त आहेत. त्यांचे पण गुरु कोण आहेत? प्रभुपाद हे शुद्ध भक्त आहेत. तर शिष्य पण शुद्ध भक्त आहे आणि गुरु पण प्रभुपाद पण शुद्ध भक्त आहेत. त्यांचे गुरु कोण आहेत? भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, ते सुद्धा शुद्ध भक्त आहेत. त्यांचे गुरु कोण आहेत? गौरकिशोर दवास, ते सुद्धा शुद्ध भक्त. असे शुद्ध भक्तांची पक्के गुरु आणि पक्के शिष्य अशा परंपरेमध्ये हे सौभाग्य आहे आपलं. काय आहे? हे आपलं सौभाग्य आहे. अशा कलियुगाच्या सगळीकडे दूषित वस्तू भेटत असतात. तर अशा दूषित जगामध्ये, ज्या पर दोषपूर्ण जग आहे, तर अशा जगामध्ये सुद्धा आपल्याला अशी शुद्ध भक्तीचं परंपरा आपल्याला भेटलेली आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, दोष रहित परंपरा आहे. तर अशा प्रकारे, तर प्रभुपादाने एका शिष्याने प्रश्न विचारला. प्रभुपादाने म्हटले की प्रभुपाद, तुमच्या नंतर कोण आचार्य बनेल? असा एका शिष्याने प्रश्न विचारला. तर प्रभुपाद म्हणतात, जो कोणी पालन करेल, जो कोणी आम्ही दिलेल्या इन्स्ट्रक्शनचं जो कोणी पालन करेल तो आचार्य बनेल. आणि आपल्याला एका आचार्याची गरज नाहीये, आपल्याला लाखो करोडो आचार्याची गरज आहे. पण आचार्य म्हणजे असं नाही की 32व्या नंतर माझं नाव लागलं पाहिजे. गुरु शिष्य परंपरेमध्ये प्रभुपाद कोणते? 32वे आचार्य आहेत. तर 32व्या नंतर 33वा आचार्य मी असायला पाहिजे, ही वृत्ती असू नये. तर आचार्य म्हणजे काय? जो आचरण करतो. तर अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की प्रत्येकाने, आणि अशा परंपरेमध्ये आहोत आपण. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे ऍक्च्युअली भरपूर काही आहे, तरी 2-3 मिनिट घेतो, बस संपलं. तर अशा परंपरेमध्ये आहोत, अशा गुरु शिष्य परंपरेमध्ये, ज्याच्यामध्ये गुरु पक्के आहेत, परिपूर्ण आहेत, आणि अशा परंपरेमध्ये आपण दीक्षा घेतो. तर ही दीक्षा म्हणजे काय आहे? ही दीक्षा म्हणजे आपल्याला एक मौका भेटलेला, एक संधी भेटलेली आहे की या जगामध्ये जी माया आहे, माया नगरी, तर या मायानगरी मधून आपण काय करायला पाहिजे? मुक्त व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आहे आणि कुणाचे चरण पकडायचे आहेत? कृष्णाचे चरण पकडायचे आहेत. कसे चरण पकडणार? आपल्याला आपण जे नियमाचं वचन दिलेलं आहे, 4 नियमाचं वचन दिलेलं आहे, त्याचं पालन करायचं, त्याच्याशी पकडून धरायचं, पक्क राहायचं आहे. तरच आपण आपल्या जीवनामध्ये सफल होऊ शकतो. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात की दीक्षा म्हणजे फक्त दीक्षा ही सुरुवात आहे. इनिशिएशन म्हटलं जातं, सुरुवात आहे. हे परफेक्शन नाही, परिपूर्णता नाहीये. ज्या व्यक्तीने आपल्या नियमाचं पालन नाही करणार, त्याचं जीवन काय होणार? अपरिपूर्ण होणार. त्या इनिशिएशनना, त्या दीक्षाला काही महत्व राहणार नाही. अशा प्रकारे तर या ठिकाणी मी माझं जे काही हे आहे, 2-4 शब्द जे काही मी सांगितले, ते मी ऍक्च्युअली माझ्या स्वतःच्या पालनासाठी पण हे वाचत होतो, तेव्हा मला पण समजून येत होतं की आपण हे फार स्ट्रिक्टली पालन करायला पाहिजे ऍक्च्युअली.
तर हे ऍक्च्युली हे जे लेक्चर आहे ते माझ्या स्वतःसाठी होतं. हे फक्त तुमच्या समोर प्रस्तुत केलं. जे काही माझ्याकडून काही अपराध असेल, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, तर त्याच्याबद्दल क्षमा करावी. हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, राम राम राम. हरे राम, राम राम हरे हरे. ओके. His Grace Evil प्रेम प्रभु की जय. जय. जय जय जय. तर तुमचे ते पार्थप्रिय प्रभूंनी म्हटले होते की नंतर 5 मिनिट प्रश्न उत्तराचं. हे जे आपले बली महाराज आहेत, बली महाराजांना शुक्राचार्यांनी एक जीवनदान मिनिट दिलं. एक मिनिट आवाज थोडा डिस्टर्बन्स होतोय मुलाचा. त्यांचं म्यूट करणार का थोडं? एक मिनिट. हा हा. प्रभूजी, मी तुमचा पण माईक म्यूट केला सर्वांचे, तुम्ही एकदा अनम्यूट करा. तर तुमचा माईक अनम्यूट करा प्रभूजी. माईक चालू बंद आहे तुमचा. हा बोला बोला. हा तर हे बली महाराजांना जीवनदान दिलं होतं शुक्राचार्यांनी. मग त्यांच्या जीवनावरती बली महाराजांवरती शुक्राचार्यांचे एक उपकार होतं, कारण की त्यांनी जीवनदान दिलं आणि त्या जीवनदानामुळेच जे बली महाराज आहेत ते समर्पण करू शकले. करेक्ट. मग त्यांचा त्याग करण्यापूर्वी त्यांचं एक उपकाराचं म्हणजे की त्यांनी उपकार जे केले ते उपकाराची परतफेड म्हणून पण एक कर्तव्य असायला पाहिजे की नाही, हे एक आहे. दुसरा एक आणखीन एक प्रश्न होता की भगवंत हे भक्तांना त्या त्या प्रकारे गुरु प्रदान करतात, ज्या प्रकारची जी इच्छा ठेवतात ते, तर त्याप्रमाणे गुरु प्रदान करतात. मग शुक्राचार्यांना त्यांना भगवंतानेच गुरु प्रदान केलेला आहे आणि शिष्य हा पूर्ण अज्ञानी असतो, गुरु हा ज्ञानी असतो, गुरुच हा ज्ञान देत असतो. मग शिष्याला कसं कळणार की गुरु आपल्याला हे भगवंतापासून दूर घेऊन जात आहेत किंवा भगवंताच्या जवळ घेऊन जात आहे, कसं कळणार? प्लीज ह्याच्यावर जरा थोडं स्पष्टीकरण द्या. करेक्ट. तर तुमचा पहिला जो प्रश्न आहे, बघा आपल्यावर भरपूर प्रकारचे ऋण असतात, बरोबर आहे? आपल्यावर भरपूर प्रकारचे ऋण आहेत. आपण याच्यामध्ये बघतो ना की देवर्षी भूताप ऋणाम पितृणाम न किंकरो नायम रणीच राजन सर्वात्मनाय शरणम शरणम गतो मुकुंद परिरत करतो. तर आपल्यावर देवाचे ऋण आहेत, ऋषीचे ऋण आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी हे जे ऋषीमध्ये हे पण आले सगळेच. जसे शुक्राचार्य हे सगळे ऋषी गणामध्ये पण येतात. पण त्यांनी ऍक्च्युली कोणतं दिलं? कर्मकांड शिकवत होते. कर्मकांड हे कशासाठी आहे? फक्त या जगामध्ये अडकून राहण्यासाठी आहे कर्मकांड. त्यांनी भक्ती काय आहे, शुद्ध भक्ती काय आहे ते हे शिकवलेलं नाही. ठीक आहे. आणि इव्हन शुक्राचार्यांना हे पण माहित होतं की येणारे जे हे विष्णू आहेत, हे विष्णू स्वयं त्यांनी आपल्या शिष्याला जे काही सर्वस्व आहेत, कोण विष्णू हे सर्वस्व आहेत, हे आपल्या शिष्यांना सांगत आहेत, ते इंडिकेशन पण देत आहेत आणि त्यांना पण माहित आहे. तरी पण ते त्यांना आपल्या शिष्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे. तर जेव्हा मोठे मोठे निर्णय असतात ना, जेव्हा मोठे मोठे निर्णय असतात, तर त्यावेळेस चांगला विचार करायला पाहिजे व्यक्तींनी. तर बली महाराजांच्या समोर आता स्वयं विष्णू आहेत समोर, जे सगळ्यांचे कृष्णवंदे जगद्गुरु. आलं का लक्षात? सगळे. आता समजा एक उदाहरण, प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया. समजा इथला कोणी महानगरपालिकेचं महापौर आहेत. ठीक आहे, एक उदाहरण. आणि मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री येऊन या ठिकाणी काहीतरी आदेश देत आहेत. काय? आणि या ठिकाणचे जे महापौर आहेत ते काहीतरी दुसरं सांगत आहेत की असं करू नका. पण तेच जर मुख्यमंत्री काही बोलत असतील तर कुणाचं ऐकायला पाहिजे? आपण मुख्यमंत्र्यांचं ऐकायला पाहिजे, बरोबर आहे ना? कारण प्रमुख कोण आहेत? मुख्यमंत्री आहेत. तर त्यांचं ऐकणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी स्वयं भगवान येऊन म्हणत आहेत की तुम्ही मला दान द्या. आणि हे बघा, दुसरी गोष्ट काय होतं की जे यज्ञ झाल्यानंतर जे काही यज्ञ झाल्यानंतर जे आपण दान द्यायचं असतं त्याचं त्यांनी वचन दिलं होतं. कोणी वचन दिलं होतं? बली महाराजांनी वचन दिलं होतं की मी तुम्हाला 3 पाऊल जमीन देणार. ठीक आहे. आता त्यांनी ऑलरेडी वचन दिलं तर त्यांना त्या वचनाचं पालन करायला पाहिजे होतं, करायचं आहे. आणि याची जाणीव आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की त्यांचं जे यज्ञ, नाहीतर यज्ञ सगळं
काय म्हणतात अयशस्वी होऊन जाईल, असफल होऊन जाईल, हे त्यांना माहित आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी जर पूर्ण यज्ञाचं जरी फळ पाहिजे असेल तर त्यांना कुणाचं पालन करायला पाहिजे? वचनाचं पालन करायला पाहिजे. त्यांनी वचन दिलेलं आहे. पण शुक्राचार्य त्या वचनाला सुद्धा काय करत आहेत? थांबवत आहेत. म्हणून मागचे जे काही जे म्हणतो ना आपण देवर्षी भूता परिणाम पितरनाम न किंकरो नायम रणीस राजन सर्वात म्हणे शरणम शरणम गतो मुकुंद. जर मुकुंदच समोर आहेत, जेव्हा मुकुंदच समोर आहेत तर त्यांना सरेंडर केलेलं काय वाईट नाही. हा, मग शुक्राचार्य हे कर्मकांडी ब्राह्मण आहेत आणि अशा गुरूंनी कधी पण जर ते खरोखरच प्रामाणिक असते तर त्यांनी असं मार्गदर्शन करायला नाही पाहिजे की माझा जो शिष्य आहे माझा जो शिष्य आहे त्यांनी हे जे अयोग्य मार्गदर्शन करायला नाही पाहिजे, त्यांनी परावर्त करायला नाही पाहिजे होतं त्यांना. आलं लक्षात? तर ते काय करत आहेत? परावर्त करत आहेत शुक्राचार्य. मग ते मागचं जे काही केलं ते सगळं वाया गेलं ना त्यांचं. बरोबर आहे की नाही? कारण भले त्यांनी जीवनदान दिलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही भगवंताकडूनच परावर्त करून टाका. कारण अल्टिमेटली आपलं जे शाश्वत जीवन आहे ते कुणासोबत आहे? भगवंतासोबत आहे. ठीक आहे. तर म्हणून त्या ठिकाणी त्यांना असं कोणत्याही प्रकारचं असं वाटलं नाही बली महाराजांना की शुक्राचार्याचं हे जे आज्ञाचं उल्लंघन करणं, त्यांना कळून आलं की हे योग्य नाही आहे. ठीक आहे. हे एक कारण आहे. दुसरा तुमचा प्रश्न काय होता की आजकालचे गुरुचं ज्ञान, थोडं प्रश्न तुला रिपीट करता का? नाही, आपण तर अज्ञानी असतो. दुसरा माझा प्रश्न असा होता की आपण तर शिष्य हा अज्ञानी असतो, गुरु हा ज्ञानी असतो. तर मग शिष्याला कसं कळणार की गुरु सांगतायत ते बरोबर आहे का चूक आहे? करेक्ट, व्हेरी गुड. तर ते एक तर आहे गुरु, शास्त्र आणि साधू. हे आपण 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत आपल्या भक्तीमध्ये. गुरु, साधू आणि शास्त्र. गुरु म्हणजे ऍक्च्युअली जो आपल्याला मार्गदर्शन पण करतो आणि जो आपल्याला उद्धार करतो आपल्या भगवंताच्या धामाला घेऊन जाण्याची जबाबदारी घेतो, हे गुरु झाला. नंतर साधू म्हणजे कोण? जे शिक्षा गुरु आहेत ते पण साधू आहेत. जे आपल्याला जो कोणी भक्ती करतो, ज्ञान करतो, ज्याला आपण दीक्षा गुरु आपण मानलेले नाही, पण शिक्षा गुरु आहेत ते. ठीक आहे. आणि जे आपल्याला जसं नारदजी आहेत, वेदव्यास आहेत, नंतर दुसरे महाजन आहेत, हे सगळे साधूच्या याच्यामध्ये येतात. त्यांनी पण एक आदर्श उदाहरण ठेवलेलं आहे. कुणाच्या समोर? आपल्या समोर. त्यांनी पण काही शिक्षा दिल्या आहेत. जसं गंगापुत्र भीष्म आहेत, यांनी पण शिकवण दिलेली आहे. नंतर बली महाराजांनी पण आपली शिकवण, कारण हे सगळे 12 महाजन आहेत ना. स्वयंभू नारद शंभू कुमारो कपिलो मनु प्रल्हादो जनको भीष्मो बलीर वया सकीर वयम, हे सगळे कोण आहेत? यमराज हे सुद्धा कोण आहेत? 12 महाजनापैकी आहेत. तर हे 12 महाजन आहेत, त्यांनी आपल्या काही शिक्षा दिलेल्या आहेत भागवतामध्ये. तर याच्याशी आपण जे गुरु बोलत आहेत हे तंतोतंत जुळत आहेत का? जे काही बोलत आहेत, जे ज्ञान देत आहेत, ते याच्याशी मॅच होत आहे का? तर हे मॅच करणं फार महत्वाचं आहे. तर म्हणून गुरु, साधू, शास्त्र. तर गुरुने जे बोललेले आहे ते महाजनाशी मॅच होत आहे का? जे शास्त्रामध्ये दिले त्याच्याशी मॅच होत आहेत का? जर हे मॅच होत असेल तरच त्या गुरुचं योग्य मानलं पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही म्हणणार, अरे मी शास्त्र वाचलेच नाही, तर कसं करणार आम्हाला? तर त्याच्यासाठी आपल्याला काय साधू संघामध्ये येऊन श्रवण करणं आवश्यक आहे. जसं इस्कॉन संस्था ही कशी एक अधिकृत संप्रदाय आहे, तर त्याच्यामध्ये येऊन आपण काय करायला पाहिजे? जे गुरु बोलत आहेत ते आपल्याला मॅच करत, कारण आपण सारखं ऐकत असतो ना, आपण एकाच व्यक्तीकडून नाही ऐकत. बरोबर आहे की नाही? आपण एकाच व्यक्तीकडून नाही ऐकत फक्त, आपण सगळ्याकडून ऐकतो. आपण राधा गोपीनाथ प्रभूकडून ऐकतो, गौरांग प्रभू कडून ऐकतो, नंतर आपण यांच्याकडून ऐकतो, कोण गोविंद प्रभूकडून ऐकतो, दुसरे महाराजांकडून ऐकतो, दुसरे देवानंद पंडित प्रभूकडून ऐकतो, कृष्णानंद प्रभूकडून ऐकतो, सगळ्याकडून आपण ऐकत असतो. तर आपण बघतो की नाही सगळ्यामध्ये सारखापणा आहे की नाही? असं नाही की कोणतरी वेगळं बोलत आहे, कृष्णापासून दूर करत आहे, असं नाही. कारण आपण जेव्हा श्रवणम करत 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 आपल्याला ज्ञान येत असतं आणि आपल्या प्रामाणिकतेनुसार आपली जी प्रामाणिकता आहे, जेवढी आपली सिन्सिअरिटी असेल, प्रामाणिकपणा असेल, जेवढी उच्चस्तरीय सिन्सिअरिटी असेल, तेवढं तीव्रतेने आपल्याला ज्ञान भेटेल. आणि तेवढ्या तीव्रतेचा म्हणतात ना, एकदा गौरांगपूर बोलत होते आता रिसेंटली एका लेक्चर नंतर. त्यांनी म्हटले, जेवढं तुम्ही सिन्सिअर असाल, अंतिम समय जेव्हा असेल, आपलं शरीर सोडण्याची जेव्हा वेळ असेल, त्यावेळेस तुमची जेवढी सिन्सिअरिटी असेल, तेवढ्या सिन्सिअरिटीच्या तीव्रतेने तुमच्या अंतिम समयाला तेवढे भक्त असतील सोबत. काय सोबत असतील? कारण जसा आपला विचार असेल, जशी आपली वृत्ती असेल,
त्यानुसार आपण त्याकडे वृत्तीनुसार आपण वळत असतो. तर भक्तीमध्ये जेवढी सिन्सिअरिटी असेल, प्रामाणिकता असेल, गंभीरता असेल, तशा प्रकारचा आपल्याला गुरु भेटणार. बरोबर आहे की नाही? तर म्हणून हे जे आहे ज्ञान जे म्हणतो आपण, की गुरु योग्य बोलत आहेत की अयोग्य बोलत आहेत. तर त्याच्यासाठी गुरु, साधू, शास्त्र हे फार महत्वाचं आहे आपल्याला. आहे की नाही? तर साधू आपण या ठिकाणी बोलू शकतो, साधू संघ सर्व शास्त्र काय, लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी होय. तर आपण जेव्हा भक्ताच्या संघामध्ये असतो, तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत येत असतात. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आपले मंत्र बदलत नाहीत. आपले 84 लाख योनी बदलणार नाहीत. आता समजा मी जर म्हणत असेल, की 84 लाख योनी नसतात. हां? आता कलियुगाप्रमाणे मी थोडं मॉडर्न काय ते अपडेट करतो. लेटेस्ट अपडेट, की आता 84 लाख योनी नाहीत. आता 10 लाख योनी आहेत. असं जर म्हटलं, तर तुम्हाला लगेच समजून येईल, की अरे हा अयोग्य बोलत आहे. तर अशा प्रकारे 84 लाख योनी हे पक्का आहे. ते कधी बदलणार नाहीत. कलियुग येवो, सतयुग येवो, द्वापर युग येवो, त्रेतायुग येवो, कोणताही युग जरी आला, तरी पण 84 लाख योनी हा फिक्स नंबर आहे. तर हे परिपूर्ण ज्ञान आहे. त्याच्यामध्ये कधी व्हायलेट होणार नाही. तर म्हणून गुरु, साधू, शास्त्र. शास्त्र हे आपले परिपूर्ण आहेत. कारण ते भगवंताकडून आलेले आहेत. वेदेश्च सर्वेर अहमेव वेद्यो, वेदांत कृतवेद विविधेह चाहम. तर हे वेद कोण आहेत? आपले जे भागवत काय आहे? भगवंत आहेत, स्वतः भगवंत आहेत. काय म्हणतात त्याला? स्वतः भगवंत आहेत, कृष्ण आहेत. तर यांचं याच्यामध्ये जे काही ज्ञान दिलं ते परिपूर्ण आहे. कारण भगवंत पूर्णमिदम आहे ना, तो श्लोक ईशोपनिषदचा. तर भगवंत परिपूर्ण आहेत. तर परिपूर्णाचं ज्ञान भागवतामध्ये दिलेलं आहे. फक्त आपल्याला मॅच करायचं आहे, की जो कोणी गुरु बोलत आहे, हं, जो कोणी बोलत आहे व्यक्ती, तर ते परिपूर्ण बोलत आहे का? हे मॅच करण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ पण द्यावा लागेल, ते वाचावं लागेल. हां, नंतर संघ घ्यावा लागेल आणि नंतर मॅच करू शकतो आणि त्याच्यामध्ये कळून येईल योग्य बोलत आहे की अयोग्य बोलत आहे. इज इट क्लिअर प्रिय प्रभू? येस प्रभूजी, थँक्यू व्हेरी मच. खूप छान प्रकारे विश्लेषण करून सांगितलं. सॉरी मी हा, हरे थोडंसं कृष्ण. फास्ट बोल. हा, बोला बोला. हरे हा, कृष्ण. छान झालं प्रभू, एकंदरीत प्रभू. कोणाचा प्रश्न आहे आणखी? हरिबोल. दुसरी एक गोष्ट आहे की ते हा. ह्यांचा प्रश्न आहे की शिष्य जर अज्ञानी असेल हा हा तर ते प्रभूजी म्हणाले ना, साधू संघामध्ये आल्यानंतर तो त्याचं सगळं सगळं आपस निघून जातं, तेव्हा ज्ञान पण उदय व्हायला लागतं. हा हा. डायरेक्ट भगवंताच्या संपर्कात आलेले आहेत बली महाराज. ओ अच्छा. डायरेक्ट भगवंत आहे समजा आता, आणि करेक्ट. भगवंताकडे आकर्षित झाले ते एकदम. आता त्यावेळी Correct. अज्ञान कुठे उरणार आहे? प्रश्नच तिथं नाही. अज्ञान बरोबर. उरणारच नाही. राईट. आणि त्यामुळे त्यांनी बरोबर माताजी, विश्लेषण छान आहे, पण हे आपल्या प्रॅक्टिकल जीवनासाठी कसं उपयोग करून घेता येईल त्यामुळे, कारण की आपल्या जीवनात तर भगवंत साठवता येणार नाहीयेत, म्हणून ते प्रश्न होता. नाही माताजी काहीतरी बरोबर माताजी आहे. माताजी तुम्ही बोलत आहात हा. काहीतरी विश्लेषण. हा, माताजी द्या ना स्पष्टीकरण थोडं. मला पण ऐकून चांगलं वाटेल तुमच्याकडून. एवढंच होतं की त्या जे भक्त अज्ञानी असतात म्हणतो ते भगवंताच्या संपर्कात गेले बली महाराज, डायरेक्ट Correct. भगवंताच्या समोर हा. आहे ना. त्यावेळी अज्ञान उरतच नाही खरं तर. करेक्ट. त्यामुळे व्हेरी गुड. त्यांना आपोआपच आतून हृदयातूनच आलं की जे काही योग्य आहे ते. हा हा तरी ते असूत्रामध्ये असतील किंवा शुक्राचार्याचे शिष्य असतील, पण जेव्हा हा, हा. भगवंत समोर आले तेव्हा अज्ञान उरतच नाही, तेव्हा ज्ञानाने युक्त होऊनच त्यांनी ते बरोबर बोलले. करेक्ट. बरोबर. आणि भगवंत हे आहेत ना माताजी, आपण भगवंत काय सच्चित्तानंद काय सच्चिदानंद विग्रह, बरोबर आहे ना. सत म्हणजे शाश्वत, चित्त म्हणजे ज्ञानमय. ते ज्ञानचे साक्षात मूर्तिमंत स्वरूप आलेले आहेत समोर, हे की नाही. तर त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही ना. ओके, बोला ना माताजी, प्लीज प्लीज कंटिन्यू. भगवंत म्हणतात की तेषाम सततयुक्तानां भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तमे येन मामुपयन. सतत जर आपण युक्तियुक्तीने भक्ती करत असू, भगवंताला शरणागत होत असू, भगवंताचा मी त्याला बुद्धियोग देतो, बुद्धी देतो, ज्ञान देतो. ददामी बुद्धियोगम तमे येन माम. त्यामुळे जेणेकरून तो माझ्याकडे येईल, अशा बुद्धियोग देतो, असं ज्ञान देतो की तो माझ्याकडे येईल. तर आता भगवंताच्या संपर्कात टप्प्यात आले ते. आपण म्हणतो भक्तांच्या 4 फुटापर्यंत जर शाश्वत भक्ताच्या संपर्कात जाऊ तर असं व्हायला लागतं की आपल्या हृदय आपोआपच पुलकित व्हायला लागतं. मी एका शुद्ध भक्ताच्या संपर्कात जाऊन बसले होते, उगाच हृदयामध्ये असं एक काल हे व्हायला लागलं, उर्मी दाटून आल्यासारख्या. मला काय होते कळतच नव्हतं. म्हणजे असं काय होतं हे, मी काही आता काही जप करत नाही किंवा काय. तेव्हा लक्षात आलं की अरे मी एका शुद्ध भक्ताच्या संपर्कात आहे. ते व्हायब्रेशन जे आहे ते आपल्याला चेंज करतात, आपल्याला ते तेव्हाच लक्षात. तर भगवंताच्या संपर्कात आहेत आता बली महाराज. आता डायरेक्ट भगवंताची तिथे किती काय शक्ती येते, अनंत कोटी ब्रह्मांड आहे.
ते त्यांनी कृपा केलीच आहे. या व्हेरी नाईस माताजी. चांगलं 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 स्पष्टीकरण आहे. व्हेरी नाईस. नाही नाही, तुम्ही पार्थप्रिय प्रभू. तुम्ही हा, बोला माताजी. पार्थप्रिय प्रभू खूप सुंदर लक्ष देऊन ऐकत आहेत आणि असं प्रश्न विचारणं गरजेचं आहे. खरोखरच आवश्यकता आहे आहे ना? ऍक्च्युली. हा, कधी कधी आपल्या मनामध्ये पण येत नाही असे प्रश्न, पण ते असं कोणी जिज्ञासू जर कोणी प्रश्न विचारत असेल तर दुसऱ्यांना पण समजायला लागतं, हो असे पण प्रश्न विचारायला पाहिजे का. अरे वा. तर ते त्यांना पण हे जिज्ञासा नाही प्रभूजी, आज्ञेनी. आणि प्रश्न विचारायचा असेल तर लक्ष देऊन ऐकावं, श्रवण पण करावं लागतं. ते श्रवण करतायत लक्षपूर्वक. लहान मुली 1-2 तरी पण ते इतकं लक्ष देऊन ऐकतायत. मानायला पाहिजे. खरोखरच आणि लातूरचे भक्त खरोखरच एवढे आता म्हणजे ऍडव्हान्स होत आहेत ना, झालेले आहेत ऑलरेडी, अजूनही वाढत आहे त्यांची भक्ती. हे समजून येतं की रोज रेग्युलरली बघा, आता जवळपास सुरुवातीला बघितलं जवळपास 32, 33, 34, 35 काहीतरी होते पार्टिसिपेंट रेग्युलरली. भागवतम क्लास मंदिरामध्ये जसं चालतं तसं होतं या ठिकाणी. अमेझिंग, वंडरफुल, ग्रेट. प्रार्थना करत राहा तर भक्तांसाठी फार आतून हृदयातून भगवंताला शरणागत व्हावं. त्यामुळे प्रार्थना तुमच्या महत्वाची आहे प्रभूजी. सर्वांमध्ये सेवा व्हायला पाहिजे. त्यासाठी तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यावर असायला पाहिजे माताजी. ओके. गुरु आपल्या पाठीशी सर्वांच्या. हा, खरोखरच त्याच्याबद्दल काही शंका नाही. तर हा, अजून काही प्रश्न असेल, नाही तर मग हरे कृष्ण. हा, बोला. खूपच सुंदर लेक्चर ऐकत राहावं, बंद होऊ नये असं वाटत. हरे कृष्ण, हरे कृष्ण. धन्यवाद माता. जे काही ऐकलं ते गुरुच्या कृपेने. काही अनाउन्समेंट आहे का प्रेम प्रभूजी? आहे प्रभूजी. युगल प्रेम प्रभूजी, तुमचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. आनंद कीर्ती बोलतोय. बोला. आनंद कीर्ती प्रभू बोला. हा, युगल प्रेम प्रभूजी, खूप खूप धन्यवाद. हे सगळं भक्तांचं सगळं प्रश्न उत्तर तुमचं चांगले, एवढे समर्पक उत्तर. माताजींचं त्याच्यामध्ये आणखी एवढं सुंदर चांगली त्यांनी फोडणी दिलेली आहे त्यांची. सुंदर असं एवढं श्रवणाची फ्लेवर दिलेला आहे त्यांनी. हा, फ्लेवर दिलेला आहे. उत्कृष्ट राजभोग तयार झालेला आहे. तरी ऐकून मला एवढा आनंद होत आहे. मला माझे पुण्याचे दिवस आठवत आहेत की एवढे चांगले प्रवचन मी आधी ऐकत होतो. तर ते दिवस माझे परत आणल्याबद्दल प्रभू खूप खूप धन्यवाद तुमचे. ओके, धन्यवाद. मी तुमचा फार आभारी आहे. हा, हरे कृष्ण. आणि हरे कृष्ण. हे लेक्चर थोड्याच वेळामध्ये संध्याकाळपर्यंत लाईव्ह होईल. तर ज्या भक्तांना ह्या लेक्चरची रिपीट लिंक कुणाला पाठवायची असेल तर आम्ही लिंक शेअर करू, ते पाठवू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हा, प्रभूजी तुम्ही अनाउन्समेंट काय? हरी बोल. अनाउन्समेंट आहेत काही थोडे अजून प्रभूजी? हरे कृष्ण प्रभूजी. गुरु 5:30 वाजता सर्वश्रेष्ठ. हरे कृष्णा.